ताट बसूया जरा सगळेजण, एक दीर्घ श्वास घेऊया. समर्पण, सेवाभाव आणि अध्यात्म या चारही गोष्टींचा संयोग झालेला श्री क्षेत्र बाहुबली या श्री क्षेत्र बाहुबली ठिकाणी श्री बाहुबली विद्यापीठ आणि या विद्यापीठांतर्गत असणाऱ्या ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील आपण एक समर्पित भावनेने काम करणारे सर्व शिक्षक बांधव, त्याचप्रमाणे या बाहुबली विद्यापीठाचे सर्व व्यवस्थापक, विश्वस्त असतील, कार्यकारी समितीचे सदस्य असतील, अध्यक्ष, सचिव, सर्व शिक्षकेतर, तसेच इतर सर्व सेवाभाव करणारे सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे माझ्या अगोदर ज्यांचं व्याख्यान झालं ते कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे माझ्यानंतर जे आपल्याशी इतुकूच साधणार आहेत असे आमचे मित्र, प्रसिद्ध लेखक श्री संदीप आपटोरे सर आणि आपण सर्व. माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे शिकणं सोपं करूया. तर मला सोपं बोलावं लागणार आहे, अवघड बोलून चालणार नाही. आता मी जर अवघड बोललो तर तुम्हाला अवघड होऊन जाईल सगळं. काल परवा जेव्हा इकडे निघालो बाहुबलीला तेव्हा एक मित्र आहेत माझे, म्हणजे खरं तर एक 10-15 दिवसापूर्वी विनोद सरांचा संपर्क झाला. आपल्या सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे आमचे मित्र वरिष्ठ अधिवेशक डॉक्टर सुरेश माने सर यांच्या खरं तर त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. त्यांच्या संपर्कामधून मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि बाहुबलीमध्ये चाललो म्हणजे एक मित्र आहेत आमचे, एक प्रशासन अधिकारी म्हणून सेंट्रल बिल्डिंगला प्रफुल्ल शाह म्हणून, ते इकडे येऊन गेलेले आहेत बऱ्याच वेळा, कारण त्यांच्या समाजाचं या ठिकाणी स्थान असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही खूप छान ठिकाणी चाललात आणि निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर लक्षात येईल की आपण कुठे गेलो आहोत. आणि खरंच काल आल्यापासून संध्याकाळपासून आता सकाळपर्यंत आणि आत्तापर्यंत जे काही या ठिकाणी सुरू आहे आणि जे पाहिलं, अतिशय शांत वातावरणामध्ये शिकण्यासाठी आपण सर्व शिक्षक या ठिकाणी एकत्र झाला. आणि याचं खरं श्रेय तुमच्या संस्थेला जातं, संस्थेचे सर्व जे विश्वस्त आहेत त्यांना जातं की खरोखर अतिशय सुस्त्या असा उपक्रम आहे हा. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना एकत्र बोलून त्यांना थोडा त्यांच्या असलेल्या कृतींना, ज्ञानाला, त्यांच्या त्यांना प्रेरणा देऊन त्यांना शाळेवरती शिक्षकांना मुलांबरोबर, इतोगस किंवा मुलांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी पाठवायचं हा एक चांगला उद्देश आहे. खरं तर हे संस्थाच करू शकतात. शासनामध्ये करायचं म्हटलं की मग सुट्टीमध्ये ट्रेनिंग आहे, कार्यशाळा आहे, कसं जायचं, मग आदेश आला म्हणून जातात. आपल्यापैकी मला असं वाटत नाही कोणी संस्थेने सांगितलं म्हणून आला असेल, संस्थेने सांगितलं असेल तुम्हाला, परंतु तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही. सेवाभाव तुमच्याकडे हसून धरलेला आहे आणि त्यामुळे आपल्या समोर बोलताना आम्हाला तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुमच्याकडूनच आम्ही काहीतरी घेऊन जाणार आहोत. सकाळीच मी संदीप सरांना म्हटलो, आपण इथं खरं आलोय, जे आपल्याला सांगायचं ते खरं इथं सगळं आहे, आपण वेगळं काय सांगायचं, कारण इथं सगळं शिकणं चांगलं आहे, सोपं आहे म्हणून मुलं शिकतायत. तुम्ही तुमच्या चांगले शिक्षक आहेत म्हणून सांगायचं काय, तरी पण देखील ठीक आहे. एक चर्चेमधून मी जास्त बोलणार नाही, बोलता बोलता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुमची काही परीक्षा घेणार नाही, परंतु संवादामधून तुमच्याकडे जे आहे तेच मी बोलणार आहे. कारण तुम्ही सगळेजण बीएड आहात, टीईटी पास झाला असाल, काही एमएड असतील, अजून एज्युकेशनच्या काही पदव्या तुम्ही घेतल्या असतील, त्यामुळे मुलांना शिकवण्याबाबतचे सगळे अधिकृत जे औपचारिक मार्ग आहेत ते सगळे तुम्ही हाताळलेले आहेत, त्याच्या पदव्या तुमच्याकडे आहेत. आणि तरी देखील मी तुमच्यासमोर शिकणं कसं सोपं करायचं सांगणार आहे. माझी कसोटी आहे. पण काय झालंय, अलीकडचं जर आपण विद्यमान आपलं वर्तमान शिक्षण प्रक्रिया बघितली तर शिक्षण प्रक्रियेमध्ये थोडं बाहुलीच्या याच्यातून बाहेर जाऊया थोडं. म्हणजे तुम्हालाही माहिती, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, मोबाईलवरती वेगवेगळे रील्स पाहत असाल, टी व्ही माध्यमामध्ये वेगळ्या बातम्या पाहत असाल. आज शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर अनेक पूर्ण जागतिक, आता सरांनी अगोदरच्या याच्यामध्ये खूप कौशल्य सांगितली. खरं तर ती कौशल्य तुम्ही प्राप्त केली तर शिकणं सोपं होणार आहे. त्यामुळे मला वेगळं सांगण्याची गरज नाही, तरी पण थोड्या वेगळ्या अंगाने आपण बोलूया. आजच्या या वर्तमान जगामध्ये शिक्षण प्रक्रिया अशी ज्या ढवळून निघालेल्या आहे आणि आपण पाहतोय की अतिशय शाळांमध्ये साचेबंद आणि शिकण्यापेक्षा बाकीच्याच गोष्टी असतील, साचेबंदपणा असेल, अभ्यासक्रम असेल, टाइम टेबल असेल, शिक्षकांची आयुष्याची कामं असतील, डिजिटल माध्यमामुळे माहिती मिळवण्याचं जे सतत माहिती मागवली जाते आपल्याकडून, या सगळ्यांमध्ये कुठेतरी शिकणं हरवलंय आपलं. आणि खरं अर्थाने मूल शिकतायत का, आपण निकाल पाहिला मूल शिकताय असं वाटतं, 10वीचा निकाल पाहिला, 12वीचा निकाल पाहिला तर आपला मुलं शिकतायत असं वाटतंय. तर शिक्षक म्हणून जेव्हा आपण वर्गामध्ये आपल्या जातो आणि आजच्या मुलांना आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, मुलं शिकतायत का जर आपण विचार केला तर, आत्मचिंतन केलं तर थोडं लक्षात येतं की मुलं शिकतायत फक्त गुणांसाठी शिकतायत. गुण कोणते, संख्यात्मक गुण. तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वातले गुण मुलांना येत आहेत का. खरं शिक्षणाचा मूळ अर्थ आहे आपला किंवा मूळ ध्येय आहे विद्यार्थ्याचा, मुलाचा सर्वांगीण विकास. आणि हे सर्वांगीण विकास आपल्या मुलांचा होतोय का, हा जर प्रश्न आपल्याला विचारला की आपण त्याचं आत्मचिंतन केलं, त्याचं उत्तर थोडं नकारात्मक येतं.
कारण आज जगामध्ये पाहतोय आपण साक्षरतेची टक्केवारी आपली भारत स्वतंत्र होण्यापूर्वी किंवा मागच्या 20व्या शतकामध्ये किंवा महात्मा फुलेंच्या काळामध्ये त्याच्या मागे आपण गेलो साक्षरतेची टक्केवारी खूप कमी होती. पण जेव्हा शाळा नावाची एक औपचारिक शिक्षण संस्था, खरं तर आपल्या भारताला शिक्षणाची खूप मोठी परंपरा आहे, ती परंपरा तुम्ही गुरुकुलच्या माध्यमातून आपल्या इथं सुरू ठेवलेली आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. कुंभसारख्या कर्मवीरांच्या या नगरीमध्ये त्यांच्या रयत शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा गुरुकुल प्रक्रिया किंवा तासिका सुरू असतात. गुरुकुल शब्दाचा अर्थ इथे मी सांगण्यासाठी उभा नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे ती परंपरा आपल्या असताना आता औपचारिक ज्या जगामध्ये औपचारिकरण झालं आणि औपचारिक शिक्षणाचं साधन म्हणून शाळेत आपण पाहत आहोत. शाळेमध्ये एक ठराविक टाइम टेबल असतं, वेळापत्रक असतं, शिक्षक असतो चांगला तज्ज्ञ, सगळे व्यवस्थापन असतं, भौतिक सुविधा असतात आणि वर्गामध्ये साचेबद्ध पद्धतीने शिक्षण द्यावं या निर्मितीतून शाळा निर्मिती झाली. तर खरंच शाळेमध्ये शिक्षण होत आहे का? शाळेमध्ये मुलांचं शिक्षण होत आहे का? एका अर्थाने आपण पाहिलं तर 10वीला 12वीला मुलं पास होत आहेत, डॉक्टर होत आहेत, मेडिकलमध्ये अनेक क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहेत. पण यश संपादन करत असताना यश संपादन न करणारे सुद्धा विद्यार्थी गुणांच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. पण त्याची वेगळी बाजू अशी आहे, आज जर आपण साक्षरतेचं प्रमाण वाढलं म्हणतोय तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या कोणत्या येत आहेत? टक्केवारीमध्ये गुन्ह्यांच्या जास्त बातम्या येत आहेत. आज मुलगा बापाला मारतोय, बाप मुलाचा खून करतोय, मुलगा स्वतःच्या मुलीवरती अत्याचार करतोय, म्हणजे नातं सुद्धा राहिलेलं नाही कुठलं. आज तुरुंगामध्ये जेलमध्ये कैदी ठेवण्यासाठी जागा नाही. आज भ्रष्टाचार जर आपण विचार केला तर भ्रष्टाचार किती बोकळ आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. अगदी मुलाच्या जन्मापासून तर मुलाच्या आपल्या व्यक्तीच्या पूर्ण जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार फक्त पैशाचाच नाही, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार. आपण फक्त पैसा म्हणून भ्रष्टाचार पाहतो. भ्रष्टाचारामध्ये आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपण काम न करणे हा सुद्धा भ्रष्टाचार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये साक्षरता वाढते, परंतु साक्षरतेबरोबर शिक्षण वाढतंय का? शिक्षणाचा मुळ अर्थ आहे फक्त सुशिक्षित होणं नव्हे तर सुसंस्कारित होणं. आपण फक्त मुलांना किंवा विद्यार्थ्यांना सुशिक्षित करतोय, सुसंस्कारित करीत आहोत का नाही? आपण म्हणजे आपली पूर्ण सिस्टीम, ही सिस्टीम बद्दल बोलतोय, बाहुबली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल बोलतो. हे करत असताना खरंच मुलांचं शिक्षण होत आहे का फक्त घोकळपट्टी चालू आहे? शाळा या जेल सारख्या आहेत की काय? हे याचे चिंतन करण्याची कुठेतरी वेळ आहे. आणि मग हे शिकणं एका दिवसामध्ये, एका 2 दिवसामध्ये, वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये बदल होणार नाही. तो बदल मूळतः अगदी सुरुवातीपासून मूल जेव्हा आपल्या शाळेमध्ये येतं, आता त्याला पर्याय नाही. शाळा खरं तर आता होम स्कूलिंगची नवीन संकल्पना आलेली. म्हणजे शाळा बंद करायच्या, पालकांनी घरीच मुलाला शिकवायचं आणि मग त्याला परीक्षेला बसवायचा. तर परीक्षेला तर सुद्धा का बसवायचा? सर्टिफिकेट कोणते दिलं पाहिजे म्हणून. ही औपचारिकता जी आहे त्या औपचारिकतेमध्ये कुठेतरी शिकणं हरवलं गेलं आपलं, असं मला वाटतं. आणि म्हणून नेहमी बऱ्याच ठिकाणी मी व्याख्यानाला जात असतो, अधिकारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये बोलत असतो. तर मूळ वर्गामधलं, कारण कोठारी आयोग मला सर्वांना माहिती आहे, कोठारी आयोगाचं पहिलं वाक्य सुरू आहे की शाळा आपल्या देशाचं भवितव्य आपल्या वर्गाच्या 4 भिंतीमध्ये घडत आहे. आणि खरं आहे ते. किती सुंदर पुस्तकं आली, किती सुंदर आता नवीन अभ्यासक्रम बदलतोय नवीन धोरणामुळे. छान छान पुस्तकं तुम्ही पाहिली पण असेल, तुमच्या शाळेमध्ये आली असेल, आता मुलांना तुम्ही देणार आहात. अभ्यासक्रमाच्या पुस्तकं तयार झाल्यात, वेगवेगळी प्रशिक्षण होत आहेत, अशी चांगली कार्यशाळा होत आहेत. सगळं जरी किती चकचकीत छान असलं तरी वर्गामध्ये काय घडतंय त्याच्यावरती गुणवत्ता ठरते. वर्गात जर काही घडलं नाही तर एवढ्या असण्याला काही अर्थ नाही. म्हणून वर्गात काय घडलं पाहिजे आणि वर्गात कसं घडलं पाहिजे याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी. कारण तुम्ही पण वर्गात काम करताय, मी पण गेले 30-35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. अगदी एक शिक्षकी शाळेपासून बहुशिक्षकी शाळा असेल, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रशिक्षण असेल, शिक्षक प्रशिक्षक म्हणून असेल, पाठ्यपुस्तक लेखन असेल किंवा अभ्यासक्रम निर्मिती असेल, विविध प्रशिक्षणामध्ये अनुभव घेतला. पण या सगळ्या गडबडीमध्ये, गोंधळामध्ये आपण नवीन नवीन संकल्पना स्वीकारत आलोय, परंतु मुलांचं शिकणं मात्र या ठिकाणी कुठेतरी हरवलं असं वाटतं. ते शिकणं आपल्याला थोडं दुरुस्त करायचं आहे आणि मुलांचं शिकणं वाढवायचं आहे. तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला मुलं शिकावी 100% शिक्षकांना वाटतं. कोणाला वाटत नाही की माझ्या वर्गातला मुलं शिकू नये म्हणून, सगळ्याला वाटत असतं. तर त्यासाठी आपण नेमका काय प्रयत्न करतो, काय केला पाहिजे याच्यावर थोडी आपली चर्चा. ज्यातून काही सुटत असेल तुमचं तर ते आजच्या या तासिकेमधून तुमचं कदाचित ते तुम्हाला सापडेल आणि तुम्ही उद्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष आपलं सुरू होते. त्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नव्याने तुम्ही जे शिकले ते ज्ञान आणि माझं बोलणं आणि आता जी आंतरक्रिया त्यातून काहीतरी तुम्हाला मिळेल अशी आशा करतो आणि पुढे जाऊया. पुढे जाण्यापूर्वी शिकणं म्हणजे काय, ते आपण कशाला शिकणं कशाला म्हणतो याबद्दल मला जर तुमच्याशी आंतरक्रिया करावी लागेल. आपल्यापैकी कोणी सांगेल शिकणं म्हणजे काय?
शिकणं म्हणजे काय? खाली खाली मला माहिती नाही. कोणी सांगू शकतंय? तुमची परीक्षा नाही, तुम्हाला जे वाटतं ते बोलायचंय. आपण कुठल्याही शास्त्रीय व्याख्येमध्ये जाणार नाही. बोला, मोठ्याने बोलत आवाज येईल मला इकडे. कौशल्य आत्मसात करणे. आज छान छान सांगितलं मॅडम. नवीन गोष्टी आत्मसात करणे. छान. वागण्यामध्ये होणारा बदल. छान. अनुभव घेणे ही शिकण्यामध्ये प्रक्रिया झाली. मी शिकलो, आपण एखादा म्हणतो ना, तू आता हे शिकला. आता आपण विचारतो तू किती शिकला, आपण सांगतो 10वी झालो, 12वी झालो, ग्रॅज्युएट झालो. हे किती शिकला सांगतो, पण काय शिकला विचारता प्रश्न पडतो. हे काय शिकतो म्हणजे शिकणं म्हणजे काय, तर ते कसं कळेल आपल्याला? गुणपत्र करून कळत नाही आपल्याला काय शिकलो ते. गुणपत्र कितीपर्यंत शिकला हेच कळतं, पण एखाद्याचं गुणपत्र 10वीला त्याला 90% मार्क आहे, पण तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय, मूल्य आहे का ते कळत नाही जेव्हा आपल्याला. म्हणून एक विषय आलाय. बोला सर. शिकणं म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. छान सरांनी सांगितलं, पण थोडा डोक्यावर गेलं माझ्या. डोक्यात म्हणजे कशा अर्थाने? सरांचा मुद्दा बरोबर आहे. नेमकं वस्तुनिष्ठ आपल्याला सांगता आलं पाहिजे. सरांचं उत्तर चुकीचं कोणाचंच नाहीये. ते आपण शिकतो तेव्हा ज्ञानातून अज्ञानातून ज्ञानाकडे जात असतो. चांगला बदल. छान. वर्तनातील, वागण्यातील, वर्तन शब्द सोडून घेऊ, खूप शास्त्रीय शब्द होते. वागण्यामधला चांगला बदल. छान. शिक्षण म्हणजे नवीन नवीन ज्ञान प्राप्त करून घेणे. नवीन नवीन ज्ञान प्राप्त करून घेणे ही सुद्धा काय आहे? प्रक्रिया आहे. बघा मी सांगतो, लक्षात द्या. ते प्रक्रिया प्राप्त झाल्यानंतर आपलं शिकणं होतं हे आपण म्हणतो. हे शिकणं म्हणजे काय? याला खूप छान उत्तर. आज एक उत्तर घेऊया, आपण पुढे जाऊया. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक मिळवलेलं ज्ञान आचरणात आणणे हे शिक्षणाचं उपयोजन झालं. जेव्हा आपण चांगलं शिकतो तेव्हा आपण चांगला उपयोग करू शकतो. वाईट शिकलो तर वाईटच उपयोजन करणार. म्हणजे मॅडमने सांगितलं पुढे गेलो आपण. खरं ते गरज आहे पण आपल्याला, त्यासाठी आपण शिकवतो मुलांना. कारण आपला समाज, आपला देश, आपला सगळं जे आपलं आहे हे उपयोजन चांगलं झालं पाहिजे. मगाशी मी सांगितलं की उपयोजन चांगलं होत नाही शिक्षणाचं. एवढे सुशिक्षित झालेत परंतु उपयोजन मात्र चुकीचं होतं. आज जास्त भ्रष्टाचार कोण करतोय? जो जास्त शिकलाय तो, जो जास्त मोठा अधिकारी असेल, जो जास्त मोठ्या पदावर असेल. म्हणजे शिक्षणाचा उपयोग वेगळा होतोय का नाही हे सांगायचं मला. अतिरेकी सुद्धा जे जास्त अतिरेकी कोणता बॉम्ब बनवतो, त्याला त्या बॉम्ब बनवण्याचं ज्ञान नॉलेज असतं. तो शिकलाय बॉम्ब बनवायला, त्याला त्याचं विज्ञान माहिती, पण त्याचा वापर मात्र तो काय करतोय? वेगळ्या चुकीच्या पद्धतीने करतोय. ठीक आहे, बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या व्याख्या बरोबर आहेत, सगळ्याच व्याख्या बरोबर आहेत. आपल्यात काहीतरी वर्तन बदल, काहीतरी कौशल्य आपण प्राप्त केलेलं असतं, काहीतरी बदल आपल्या वृत्तीमध्ये झालेला असतो. आणि सरांनी सांगितलं अज्ञातून ज्ञान, जे ज्ञान आपल्याला मिळालं असतं त्याचं आपण उपयोजन करायला आपण त्या गोष्टीला तयार झालेलो असतो. हे म्हणजे शिकणं. आणि हे शिकणं आपल्या वर्गामध्ये मात्र आपण काय केले? विषयांच्या कप्प्यामध्ये बसवले. वेगवेगळे विषय आहेत, विषयांना नावं दिली. विषय रचना आपल्याला सर्व माहिती आहे. कालच मला वाटतं वेळापत्रक पण आले आपल्या नवीन धोरणानुसार. पाहिलं असेल तुम्ही, पत्र फिरलं असेल ते. हे विषयांच्या कप्प्यामध्ये आपण ज्ञान भरले, पण आपण त्याच्यामध्ये खरंच ज्ञान भरले का? आपण त्यात माहिती भरली असं मला वाटतं. पण त्या माहितीचं उपयोजन करणं विद्यार्थ्याला आपल्याला शिकवायचं. त्या विद्यार्थ्यांना ते उपयोजन करता आलं पाहिजे. आपण म्हणतो काय करतोय? पाठ्यपुस्तक शिकवतो, पाठ्यपुस्तकाचे गुण परीक्षेमध्ये तो कुठेतरी गुण देतो, परीक्षेमध्ये उत्तर लिहितो, त्याला गुण देतो आणि हा शिकला असं सांगतो. परंतु प्रत्यक्ष तसं घडत नाही. मग हे जे वर्गातलं शिकणं आहे, हे शिकणं आपल्याला सोपं करायचं असेल तर काय करता येईल? बऱ्याच वेळा शिक्षकच अवघड असतात म्हणून शिकणं अवघड होतं. बऱ्याच वेळा पुस्तक अवघड असतं म्हणून शिकणं अवघड होतं. बऱ्याच वेळा तिथलं शैक्षणिक वातावरण खूप अवघड असतं म्हणून शिकणं अवघड होतं. बऱ्याच वेळा शिक्षकाची विद्यार्थ्याची मानसिकता, शारीरिक असेल मानसिक असेल, ती थोडी त्रासदायक असते. काहीतरी त्याला आजार असतो, काहीतरी घडलेला असतं, घरामध्ये काहीतरी पडलं असतं, त्यामुळे त्याचं शिकणं अवघड होतं. म्हणजे हे शिकण्यामधले अडथळे आहेत. हे अडथळे दूर केले की शिकणं सोपं होणार आहे. त्यामुळे मी वेगळं काही सांगणार नाही. पुढे जाण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहूया. कदाचित तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल यापूर्वी. पाहिला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मी तुम्हाला अधिक बोलता येईल. नसेल पाहिला तर पुन्हा बारकाईने पहा. त्यामध्ये मी जे आता बोललो त्याचा एक पार्ट, पहिला पार्ट त्याच्यामध्ये आहे. आणि वर्गातलं काम शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या व्हिडिओमध्ये आहे. एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया. पण ऐकतो करता येईल बघा. व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे माझ्या फ्रेंड. थोडं बारकाईने पहा म्हणजे मला कमी बोलावं लागेल.
आता शाळा पहा. Now, the leadership of standing of the next brother and calculation of the merit of the thing and the right and our bit. पालकांच्या पक्षपात छान वाटते त्यांना अभ्यास करतोय विचारावर. मुलगा आता शाळेच्या बाहेर पडलाय आणि आता शिकणं सुरू झालं बघा. आता बघा पुढे. माझ्या संपूर्ण व्याख्यानाचा हा सार आहे, पण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. कारण फक्त व्हिडिओ पाहून सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात होत नाही. कारण व्हिडिओ पाहून काही गोष्टी मनामध्ये आल्या असतील, परंतु शिकणं सोपं करण्यामधला तो एक भाग आहे की चर्चा झाली पाहिजे. व्हिडिओवर चर्चा घेणार नाही, ते तुम्हाला समजते. सोपं आहे, खूप व्हिडिओ छान होता. पुढे जाऊया आपण आता. चालू यासाठी मी आता तुमच्या इकडे या ठिकाणी बाहुबली अध्यात्म क्षेत्राचे तुमचे काहीतरी पंचसूत्र आहेत ना. मला वाटतं मी पहिली काल दिला. मला छान वाटलं की पंचसूत्र हा शब्द मी पण आज घेऊन आलो इथे. तर शिकणं सोपं करण्यासाठी एक 5 सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. 5 सूत्र तुम्हाला कुठे सूत्रांचे अर्थ किंवा सूत्रांच्या व्याख्या, सूत्रांमध्ये शब्द तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षण शास्त्राच्या पुस्तकात सापडतील. पण गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जो शिक्षकांशी मी संवाद साधला, मी स्वतः मुलांशी जे बोललो, वर्गामध्ये काम केलं, त्यातून मला काही 5 गोष्टी अशा समजल्या की ह्या जर गोष्टी झाल्या, स्वतः अनुभव घेतलेला आहे. अनेक शिक्षकांशी बोललोय मी, स्वतः 10-12 वर्ष प्राथमिक शाळेमध्ये काम केले.
अनेक गोष्टी त्यामध्ये पाहिल्या आहेत. तर ह्या 5 सूत्रातील मला मी माझ्या थोड्या 30 वर्षाच्या अनुभवातून घेतलेलं आहे. तुम्हाला ती कदाचित पटतील असं मला वाटतंय. पटली तर घ्या, नाही पटली तर सोडून द्या. परंतु तुम्ही जे करताय ते सूत्रामध्ये बांधले, त्यामुळे वेगळं काही केलेलं नाही. आपण त्यातलं पहिलं सूत्र पाहूया. मूल समजून घेणं. ज्या मुलांना आपण शिकवतोय, ज्या वर्गामध्ये ज्यांच्यासाठी सर्व शिक्षण प्रक्रिया आपली सुरू आहे, खरं तर अगदी माननीय शिक्षण मंत्री मध्ये असतील आपले, आपण एक व्यवस्थापनाबद्दल बोलूया. आणि आपल्या शाळेमध्ये काम करणारा शेवटच्या तळाचा जो सेवक असेल, ही संपूर्ण यंत्रणा, मग त्यात आपण मधले सगळे आपण आलो, शिक्षण यंत्रणा असेल, अधिकारी असतील, संस्था चालक असतील, पालक सगळे, ही सगळी यंत्रणा त्या मूल शिकण्यासाठी तयार झालेली आहे. जो तो आपलं काम करतोय, अगदी मंत्रालयामध्ये शासन निर्णय करणारा जो लिपिक असेल, बाबू असेल, किंवा माननीय शिक्षण मंत्री मध्ये असेल, किंवा खाली जो काम करणारा आपल्या शालेय पोषणार किंवा तुमच्या वसतिगृहामध्ये काम सेवा करणारा, त्याचं काम जरी वेगळं असलं तर त्याचा मूळ अर्थ आहे की तो मूल शिकणं. आणि या मूल शिकण्यासाठी ही यंत्रणा आहे. जे शिकतोय, जो ज्याला आपल्याला शिकवायचंय, त्यालाच मात्र यंत्रणा समजून घ्यायला तयार नाही. यंत्रणेबद्दल आता बोलणार नाही, आपण शिक्षकाबद्दल बोलतोय. आपण वर्गामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आपण आपल्या मुलांना किती समजून घेतो. ते जर समजून घेतलं नाही तर आपलं शिकवणं प्रभावी होणार नाही आणि मुलाचं शिकणंही प्रभावी होणार नाही. फक्त आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल, आपले धडे पूर्ण होतील, झालेला सिलेबस जो आहे आपला. मग अशी सांगण्यामध्ये मला वर्तमान स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी सांगत असताना शिक्षकांचं पण काय झालंय, माझा सिलेबस पूर्ण झाला पाहिजे, मला कोणत्या नोंद वह्या पूर्ण करायच्या, मला माझं मूल्यांकनाचं काम करायचंय, मॉडरेशन झालं का, पेपर निघाला का, सगळं हे आपण त्या चक्रामध्ये अडकलोय. पण यात मूल शिकलंय का हे बघायला यंत्रणेला पण वेळ नाही आणि शिक्षक म्हणून मलाही वेळ नाही. आणि त्यामुळे मूल समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ती प्रक्रिया तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर करावी लागणार आहे. भले ते नवीन पहिलीतलं मुलं असो, नवीन तुम्ही माध्यमिक शाळेत शिकत असेल तर तुम्हाला 6वी मध्ये 8वी मध्ये येणारं मुलं असेल, ते मूल जर समजलं नाही तर आपलं अध्यापन, आपण घेतलेलं कष्ट, अध्यापन बेबीच्या देठापासून तासिकेला ओरडत असतो, बोलत असतो, खूप कष्ट घेत असतो आपण. कष्ट कोणी घेतले असं मला म्हणायचं नाही. आणि बाहुबलीमध्ये तर असं वाटत नाही की सगळे हार्डवर्क करत असणार. पण ते हार्डवर्क घेताना आपण स्मार्ट वर्क करत नाही आणि त्यामुळे आपण मुलं शिकत नाही. कधी तुमच्याकडे पण तुमच्या वर्गामध्ये मुलं असेल की आपल्याला असं वाटतं की या मुलाला काही येत नाही, हा शिकत नाही, आणि बाकीचे मुलं शिकतात का, त्यांचं गुणपत्र दिसतं आपलं. खरं तर ती पण किती शिकल्यात हा प्रश्न आपला पडला पाहिजे शिकण्याच्या भाषेमध्ये. मग मूल समजून घेणं का महत्वाचं आहे किंवा मूल समजून घेणं म्हणजे काय, या गोष्टी आपण थोडी 5 मिनिटं चर्चा करूया. मूल का समजून घ्यायचं, का वाटतं तुम्हाला, का समजून घ्यायला पाहिजे मूल? नाही समजून घ्यायचं काय झालं, माझ्या वर्गामध्ये आज पहिला मी शिकवते, माझ्या वर्गात नवीन मुलं आहे, मी 9वीला शिकवते, गेल्या वर्षी माझ्या हा वर्ग नव्हता, माझ्या वर्गात मुलं आहे. का त्यांना समजून का घ्यायचं, काय वाटतं तुम्हाला? एक थोडक्यात सांगा, खूप शब्दामध्ये सांगता तर खूप चांगलं होईल. बसून बोला तरी चालेल मॅडम, काही अडचण नाही. अगदी ना, मुद्दा मॅडमने खूप छान मुद्दा सांगितलाय. खरं तर प्रत्येक मूल वेगळं आहे. आता इथं तुम्ही सगळे बसतात, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. तुम्ही मानसशास्त्र शिकता, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि प्रकृती दोन्ही पण आहे. प्रकृती आहे आणि प्रवृत्ती पण आहे. का तर प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, तसं प्रत्येक मूल वेगळं आहे आपल्या समोर बसलेलं. परंतु आपला अभ्यासक्रम एकच आहे, पुस्तक एकच आहे, शिक्षक तोच आहे. आणि आपण सगळ्या याला पूर्ण वर्गाला आपण काय करतो, एकाच पद्धतीने शिकवतो. मूल प्रत्येक वेगळं आहे. त्याची बौद्धिक क्षमता असेल, त्याचा अनुभव असेल, त्याच्या कुटुंबातल्या काही गोष्टी असेल, त्याचं कल्चर असेल, त्याची संस्कृती असेल, त्याची शारीरिक मानसिक स्थिती असेल, या अनेक ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक मुलाच्या वेगळ्या आहेत. म्हणून आपल्याला ते मूल समजून घेता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी थोडा वेळ कमी असल्यामुळे मी जास्त चर्चा करत नाही. आता पुढे पुढे जाऊया. प्रत्येक मूल वेगळं आहे, मॅडमने सांगितलं. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे. प्रत्येक मुलामध्ये असणारं कौशल्य, आता आपण त्याला शिक्षणामधून कौशल्य त्याला देतोय, मला जी व्याख्या सांगितली, कौशल्य प्राप्त होतं काहीतरी. परंतु ते कौशल्याचं व्याख्या आपण केली आहे, त्याला प्राप्त होतं, परंतु त्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची आवड काहीतरी वेगळी आहे, त्याची गरज वेगळी आहे, ती शारीरिक असेल, मानसिक असेल. आपण काय करतो, ज्याला कमी दिसते त्याला पुढे बसवतो, ज्याला काही ऐकायला कमी त्याला पुढे बसवतो, ती गरज पाहून त्याला पुढे बसवतो, त्याचं चांगलं शिकणं हवं. पण तेवढं आपलं राहणार नाही, पुढे जावं लागणार. हे सगळं त्याच्या शिकण्यात, हे सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे की त्या मुलाच्या शिकण्यामधले अडथळे आपल्याला कळाले पाहिजे. ते जर आपले अडथळे माहीत नसतील तर आपण किती त्या मुलापुढे आपण आपलं अगदी बेबीच्या देठापासून आपण म्हणतो किती ओरडलं तरी मुलं शिकणार नाही. ते फक्त ऐकून घेईल. वर्गामध्ये आपण बोलू फक्त फॅन शिकतील, पण मुलं शिकणार नाही. कारण फॅन वर्गामध्ये चालू असतात, ते आपल्याकडे पाहत असतात, पण मुलं मात्र वेगळ्या विषयामध्ये असतात. तर हे मूल समजून घ्यायचं कारण काय, तर हे जर आपण समजून घेतलं नाही तर आपलं शिकवलेलं सर्व निरर्थक आहे. त्यामुळे खूप हे सगळं तुमच्या DED अभ्यासक्रमात आहे, तुम्ही सगळं शिकलेलं आहात, तरी परत उजळणी करतो. परंतु ती उजळणी आपण आता सोप्या भाषेमधून करणार आहोत, हे लक्षात घ्या. आता हे समजून घ्यायचं, मार्ग काय त्याचे,
एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण काय करतो, ते मार्ग इथे पण आपला वापरायचे, बरोबर आहे. निरीक्षण, कोणाचं निरीक्षण करायचंय? आपलं स्वतःचं नाही, आरशामधलं मुलाचं करायचं. आपण निरीक्षण केलं पाहिजे, शिक्षक म्हणून मी किती पात्र आहे, परंतु मुलाचं निरीक्षण करायचंय. मग ते निरीक्षण काय असं बघून प्रायोगिक स्तरी आता बस माझ्यासमोर बस आणि तुझं निरीक्षण होतं, अजिबात नाही. सतत मूल वर्गात शाळेत आल्यापासून आपण ज्यावेळी त्याच्या सानिध्यामध्ये आहोत ते निरीक्षण आपलं डोळसपणे आपण केलं पाहिजे. आणि ते निरीक्षण आपण डोळसपणे केलं तरच मुलाच्या आपलं जे वर आपण म्हटलं वेगळेपण काय आहे, क्षमता काय आहे, कौशल्य काय कळणार आहे. हा एक मार्ग महत्वाचा आहे. त्यानंतर पालक चर्चा. बऱ्याच वेळा आपण पालकांशी चर्चा करतो किंवा पालक मेळावा तो औपचारिक असतो. पालक मेळाव्याला 10-12 पालक येतात, 20-25 पालक येतात, जास्त तुमच्या घेत असेल कदाचित. आणि पालकांना आपण काहीतरी उपदेशच करतो, परंतु एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विचार करून त्या पालकाची गृहभेट असेल, प्रत्यक्षाला वेगळ्या बाजूला घेऊन त्या पालकांशी आपण चर्चा करत नाही, ती केली पाहिजे. आपण तुम्ही करत असाल कदाचित तर ती केली पाहिजे किंवा जास्त प्रमाणामध्ये केली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामाचे विश्लेषण. वर्गामध्ये विद्यार्थी काही काम करत असतात, मग ते आपल्याशी बोलणं असेल, लिहिणं असेल, बोलणं असेल, अनेक काही गोष्टी करत असतात. ते कामामधून हा मुलगाचं नेमकं काय व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे निरीक्षण आणि त्याचं काम याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. आणि त्या विश्लेषण मुलगा आपल्याला समजला की हा मुलगा कसा आहे, ही आपल्याला समजण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर नैदानिक व मानसशास्त्रीय चाचणी इथपर्यंत आपण जात नाही कधी, पण तो एक मार्ग आहे. म्हणजे एखाद्या मुलाच्या बाबतीमध्ये खूपच तो वेगळा मुलगा असेल, आपण म्हणतो हा शिकतच नाही. काल आपल्यापैकी एक सर मला म्हटले की आमच्या शाळेमध्ये काही मुलं असे आहेत की 6वीपर्यंत आले, 7वीपर्यंत आले, त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांचं निरीक्षण ऐकलं, तो शिकला नाही काही, पण आपल्या शिकण्यामध्ये फक्त वाचन लेखन असेल हरकत नाही, पण त्याच्या शिकण्यामध्ये कोणते अडथळे आहेत. अशा मुलाच्या बाबतीमध्ये काही मानसशास्त्रीय चाचण्या आपल्याकडे मिळतात, बाजारामध्ये नैदानिक चाचण्या मिळतात. त्याचाही वापर किंवा डॉक्टर काउन्सिलर असतात, समुपदेशक असतात, त्यांच्याकडे त्या मुलाला घेऊन जाऊन तो मुलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. असं अपवाद असतो, परंतु ते सुद्धा आपल्याला करावं लागेल. कारण जिथं जास्त अडथळा तिथे काहीतरी शास्त्रीय शोध आपल्याला विश्लेषण आपल्याला करावं लागतं. हे सगळे मार्ग सोडून एक मार्ग असा आहे जो मार्ग आपल्या शास्त्रीय कायद्याने दिला, म्हणजे अधिकृत आपल्या पत्रात दिलाय, परंतु कधी आपण वापरत नाही. आपल्या सीसी मध्ये एक विद्यार्थी नोंदी असतात पहा, असं आपले विद्यार्थी नोंदी करतो. आपल्यापैकी मला प्रश्न प्रामाणिकपणे सांगा की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर माझ्या वर्गातील मुलांच्या गेल्या वर्षी शिक्षकांनी नोंदी किती जणांनी वाचतात? आता तुम्हाला महत्व कळलं नोंदीचं काय आहे. म्हणजे सीसी मध्ये सांगितले नोंदी ठेवायच्या. आता तुमच्याकडे संस्थेचे अधिकारी असतील, बाहेरचे कोणी केंद्र अधिकारी असतील आणि ते नोंदवही ठेवली का विचारतात, तुम्ही नोंदवही ठेवली म्हणता. नोंदवहीचं खरं महत्व या ठिकाणी आहे. म्हणजे जेव्हा मी 4थीला शिकवत आहे, आता माझ्याकडे 4थीचा वर्ग आलाय, गेल्या वर्षी 3रीच्या शिक्षकांनी त्या मुलाच्या काय नोंदी केल्या, आता त्या नोंदी किती योग्य येते नंतरचा भाग, किती वस्तुनिष्ठ केल्या तो नंतरचा भाग, वही भरायची म्हणून केल्या असं अवघड आहे, बरोबर. परंतु आपण सगळेजण प्रामाणिकपणे नोंदी करता असं लक्षात ठेवूया. व्यक्तिमत्वाच्या वस्तुनिष्ठ नोंदी, त्या नोंदी 4थीच्या शिक्षक म्हणून मी वाचल्या पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे सगळं करत असताना जे आपल्या हातामध्ये असणारं साधन आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक नोंदी. ते आपण वाचताय का? तुम्ही वाचत नाही बघा या ठिकाणी. हा प्रश्न महाराष्ट्रातले सगळे शिक्षक एकत्र बोलवले तरी एकही शिक्षकाचा आधार नसायची मला 100% खात्री आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे मी बोलतोय? का वाचत नाही आपण? कारण आपण मूल समजून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. ते जर तुम्ही भानगडीमध्ये पडला असता त्या, तर तुम्ही निश्चित त्या शिक्षकाची वही मागून घेतली असती. कारण आपलं मूल समजून घ्यायची गरजच वाटली नाही अजून. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे सगळं आपण शिकलोय, मूल समजून घ्यायला पाहिजे, मानसशास्त्र शिकलोय, पण का करत नाही आपण? मगही सांगितल्याप्रमाणे आपण वेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो. माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, माझ्या मुलांनी गणवेश घेतलाय का, शिस्त आहे का, ह्या गोष्टीमध्ये आपण विसरत चाललो. त्यामुळे आपण मूल समजून घेत नाही, त्यामुळे आपलं शिकणं मुलांचं सोपं होत नाही, करत नाही आणि मूल शिकत नाही. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचं पहिलं सूत्र आहे, मूल समजून घ्या. आपल्या समोर असलेलं मूल जे आहे ते समजून घेतलं, कमी कालावधी लागेल त्याला, काही गोष्टीला काही गोष्टी वर्षभर समजून घ्यावं लागेल. एखादं मला आपल्याला समजत नाही, मग सरांनी एक उदाहरण दिलं की एक मला त्या जीपीओ एक मनुष्य भेटला, मी 2 मिनिटांचा समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यांचा अंदाज चुकला. आपल्या इथं अंदाज चुकायचा नाही, आपण वर्षभर त्या मुलाबरोबर 365 दिवस या ठिकाणी आहे. त्यामुळे ते मूल समजून घ्यावंच लागेल आपल्याला. जर आपण मूल समजून घेतलं नाही तर खूप त्या मुलाच्या शिकण्यावरती असा परिणाम होणार आहे की तुम्ही किती जीव तोडून शिकवलं तर ते मूल शिकणार नाही. आणि भविष्यामध्ये मोठं झालं की मला या सरांनी, मला या बाईंनी, मॅडमनी मला समजून घेतलं नाही, त्यावेळेस जर समजून घेतलं असतं तर मी आज कोणतरी वेगळा झाला असतो, असं त्याला त्यावेळेस समजणार नाही, त्याला तो पण समजणार नाही. आपल्याला मात्र लक्षात नाही, कारण आपल्या हाताकडून तो मुलगा निघून गेला असतो, आपल्याला माहित पण नसतं काय झालं तसं. पण मूल समजून घेणं ही खूप महत्वाची प्रक्रिया गोष्ट आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं असेल त्याप्रमाणे मुलाशी संवाद साधा, त्याच्याशी बोलत राहा. काही वर्गामध्ये मुलं न बोलणारी असतात, गप्प राहणारी असतात, काही मुलं खूप बोलणारी असतात, दोन्ही प्रकारची मुलं असतात. काही मुलं खूप खोड्या काढणारी असतात,
काही मुलं सतत वाचन करणारे, अभ्यास करणारे असतात. काही मुलं वेगळ्या क्षेत्रातून शिवाय देणारी वगैरे सुद्धा मुलं आपल्या वर्गामध्ये येतात. काही वेगळ्या घरातली पण मुलं असतात. सगळ्या प्रकारचा वर्ग. खरं तर आपली ही बाग असते. एका बागेमध्ये सगळी जर एका गुलाबाची झाडं असतील तर ती छान वाटते आपल्याला तेवढ्यापुरती. पण एखादी बाग अशी की त्यात वेगळी जर झाडं असतील आणि वेगळी जर फुलं असतील तर ती बाग छान वाटते. आपला बाग शाळा म्हणजे एक मळाच आहे आणि त्या मळाला पाणी देणारे आपण माळी आहोत. मग आपण पाणी देताना प्रत्येक झाडाला सारखं पाणी देत नाही, कारण त्या माळ्याला किंवा त्या बाग करणाऱ्याला माहीत असतं की या झाडाला किती पाणी लागते, या झाडाला किती कमी पाणी लागते, या झाडाला उन्हात ठेवलं पाहिजे का सावलीत ठेवलं पाहिजे, सगळं माहीत असतं. कारण तो त्या झाडाची सगळी वैशिष्ट्य समजून घेतो. आपल्या वर्गामध्ये सुद्धा जिवंत झाडं आहेत. झाडं सुद्धा जिवंतच असतात, खरं सजीवच असतात ती. परंतु वर्गामध्ये असणारी मुलांची मनं अगदी म्हणजे खरं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये खरं आलात. खूप छान क्षेत्र आहे शिक्षक क्षेत्र. म्हणजे इतर सगळ्या व्यवसायामध्ये सगळ्यांचा निर्जीव गोष्टींशी किंवा चुकीच्या गोष्टींशी संबंध येतो, परंतु आपल्या समोर जो असणार खरा अर्थाने निसर्गाशी आपला संबंध येत असतो. कारण मुलं ही निसर्गाची देणगी आपण म्हणतो वेगळ्या अर्थाने. तर लग्न झाल्यामुळे ती देणगी मिळते आपल्याला, मुलं होतं आपल्याला, हा भाग वेगळा. परंतु निसर्गाची देणगी म्हणजे काय, तर त्याच्यावरती कुठलाही संस्कार वेगळा वाईट चांगला वाईट झालेला नसतो. निष्ठपणे तो आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये आलेला असतो. आणि अशा निरागस मुलांच्या मनांशी आपला संबंध रोज येत असतो, हे लक्षात घ्या. आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसा तर मिळतोय, कारण आपण यावर नोकरी करतो म्हणजे पैसा पाहिजे आपल्याला. आता तुम्हाला किती वेतन मिळतं हा भाग वेगळा, कमी जास्त, पण वेतन मिळतं. पण वेतनावर आपला मान सुद्धा मिळतो. दुसऱ्या क्षेत्रात पण मान मिळतो, पण तो मान वेगळ्या अर्थाने असतो. एखादा अधिकारी त्याला आपण मान देतो आणि गेलं तर त्याला आपण नाव ठेवतो. पण इथे मात्र मान आपला मुलगा, आपला शिष्य आपल्या पाया पडतो, त्याला शिवायचे आपण पैसे घेतलेले असतात तरी आपला तो मुलगा पाया पडतो. म्हणजे हा मान फक्त ह्या क्षेत्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एवढं मोठं चांगलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही खरं तर खूप चांगलं काम बाहुली विद्यापीठामध्ये करतच आहात. आणि अशा चांगल्या उपक्रमामधून अधिक तुम्ही समृद्ध होतात ही खूप छान आनंदाची बाब आहे. आपण पुढल्या सूत्राकडे जाऊया. आनंददायी शिक्षण प्रक्रिया. आनंद शब्द लक्षात ठेवा तरी चालेल. सूत्रामधलं सूत्र आहे की आपली शिक्षण प्रक्रिया आनंददायी झाली पाहिजे. ती होताना दिसत नाही. आपल्यालाही कंटाळा येतो, मुलांनाही कंटाळा येतो. मुलांना आनंद कधी होतो पहा बरं का, तुमच्याकडे माहित नाही मला काय ते. बऱ्याच ठिकाणी शाळेची घंटा वाजली शाळा सुटण्याची की मुलांना खूप आनंद होतो. उद्या सुट्टी आहे नोटीस आली, मुलांना आनंद होतो. आपल्यालाही होतो शिक्षक म्हणून, होता सुद्धा चुकीचा येतो. पण मुलांना जर आनंद होत असेल तर तो आपला अपमान समजा, आपण कुठेतरी कमी पडतो समजा. अशी काही मुलं असतात, अशा काही शाळा असतात हे तुमच्यामध्ये खूप शिक्षक असतील की त्या शिक्षकांना मुलांशिवाय आणि मुलांना शिक्षणाशिवाय करमत नाही. रविवार असेल तर मुलं नाराज होतात की सुट्टी का आली. आता ही रविवारी सुट्टी का आली, कधी आली, त्याच्याबद्दल आपल्या भलाई त्याचा जाणार नाही. आपण शनिवारची शाळा तर आम्ही मग चर्चा करतो, वेळापत्रक आपलं आलंय. शनिवारी अर्धा दिवस कोणी करवलं आहे माहित नाही पूर्वीपासून. खरं तर शाळा शनिवारी पण पूर्ण वेळ पाहिजे. तुम्ही काय वेगळं सांगताय, कारण शाळा आहे नाही, मुलं सतत शिकतायत. आणि मग मुलं वर्गामध्ये आपण जर त्या टाइम टेबल मध्ये बसवलं, म्हणजे ज्या चांगल्या शाळा आपण म्हणतो त्या 362 दिवस चालतात, त्या का चालतात दिवस 362 दिवस. आता कोणतरी जालनगरचा उल्लेख केला इथं, वारे गुरुजींच्या शाळेचा, वाबळेवाडीचा उल्लेख केला. त्या ठिकाणी सतत शाळा सुरूच असते. पालक येतात, शिक्षक येतात, विद्यार्थी येतात. तिथले गुरुजी सुद्धा काही सतत त्या शाळेत असताच नाही, ते सुद्धा बाहेर जातात, पण शाळा मात्र सुरू असते. याचा अर्थ तुम्ही पूर्ण वेळ शाळेमध्ये बसता पाहिजे असं नाही. म्हणजे शाळेची घंटा सुटण्याची किंवा सुट्टी आहे हे वाटणं म्हणजे मुलाला शाळेमध्ये आनंद वाटत नाही, त्याचा इंडिकेटर आहे. लक्षात घ्या, इंडिकेटर आहे. जर मुलाला वाटलं अरे घंटा झाली, अरे आता मला घरी जावं लागेल, आता बाई जातील घरी, मी शिकवतो छान, असं वाटत असेल तर कधी शाळा आहे. तो आनंद मुलाला वाटला पाहिजे शाळेमध्ये. म्हणून ती आनंदाची शिक्षण प्रक्रिया काय ही थोडक्यात आपण समजून घेऊया. ते जाण्यापूर्वी आनंद म्हणजे काय याच्याकडे आपण जाऊया. कशाला म्हणायचा आनंद. एखादा पुरुष व्यक्ती असेल आणि त्याला त्याची कॉलेजची किंवा माध्यमिक शाळेची मैत्रीण भेटली तर आपल्या त्याच्या पत्नीला काय होतो, आनंद होतो का. तो आनंद नाही, म्हणून मी उलट सांगितलं. आपला आनंद होतो, पण माझी मैत्रीण भेटली, माझ्या पत्नीला निश्चित आनंद होणार नाही. किंवा मी पुरुष स्त्री असेल आणि मला मित्र भेटला, माझा वर्ग मित्र, तर माझ्या त्याच्या पतीला आनंद होणार नाही, चेहऱ्यावर दाखवणार नाही. पण मला मात्र आनंद होणार, कारण बालमित्र भेटला, वर्ग मित्र भेटला. काय आनंद कशाला म्हणायचं. मानसशास्त्रामध्ये जायचं नाही मला, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. आनंद मनासारखं घडल्यानंतर आनंद होतो आपल्याला, बरोबर आहे. मग आनंद होतो म्हणजे काय हे विचारतो मी नेमकेपणाने विचारतो. तुम्ही बरोबर आहे, जवळ मनासारखं घडतं काहीतरी तेव्हा आनंद होतो, बरोबर आहे. पण आनंद म्हणजे काय, आनंद होतो म्हणजे काय. आनंदाला एक समानार्थी शब्द आपण वापरतो, मजा वाटली खूप, आज समाधान वाटलं, पण ते वेगळे शब्द आहेत. मजा म्हणजे आनंद नाही, आनंदाचा एक छोटा भाग येतो.
हा? तणावविरहित स्थिती म्हणजे ती आनंदाची स्थिती असते. छान, सरांनी आज जे अध्यात्माला शब्द सांगितला, तणावविरहित स्थिती. पण अजून थोडं अवघड वाटतं मला, थोडं सोपं सांगा. समाधान. समाधान झाल्यानंतर आनंद होता. आनंद आणि समाधान सारखा शब्द नाही. पण समाधानाला जोड सांगतो सरांनी, मॅडमने कोणी सांगितलं, समाधानाची वृत्ती म्हणजे आनंदी वृत्ती. बोला मॅडम. आनंद ही एक भावना आहे. अगदी बरोबर, छान सांगितलं मॅडमनी. म्हणजे आनंद कधी म्हणजे काय, आनंद एक भावना आहे. ती भावना आपण व्यक्त करतो, बरोबर आहे. शाळेला सुट्टी म्हणजे उद्या सुट्टी आहे म्हटल्यानंतर मुलं एकदम वाचन टाळ्या वाजवतात. तुम्ही टाळ्या वाजवून त्यांना टाळ्या वाजवत नाहीत मुलं, पण त्यावेळेस टाळ्या वाजवतात. इतका आनंदाची भावना त्यांची टोकाला झाली गेली असते. खूप छान आनंद होतो की उद्या सुट्टी आहे. अजून काय वाटतं आनंदाबद्दल? आनंद कशाला म्हणायचं? थोडं शास्त्र आणि थोडं आपला अनुभव असं त्या ठिकाणी मुद्दे लिहिले पहा. मनाची एक सकारात्मक अवस्था, सरांनी तानावळी सांगितलं. गोष्ट किंवा बाब समजल्यावर, यश मिळाल्यावर जे समाधान होतं, आपला उत्साह वाटतो लगेच. ती वृत्ती म्हणजे काय? तृप्तीची भावना. म्हणजे छान वाटलं आपल्याला, म्हणजे आनंद. हे सगळं वाटलं पाहिजे वर्गात मुलं शिकल्यानंतर. आता जायचे आपल्याला थोड्यात. म्हणजे आनंदायी शिक्षण म्हणजे फक्त गाणी गोष्टी मध्ये जर जाल तर आनंदायी शिक्षण. आणि आता सुद्धा शनिवारचा दिवस केला आपण. काय केलंय? आनंदायी शनिवार ना. म्हणजे याचा अर्थ काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस कोणते? म्हणजे कमी शास्त्रामध्ये काम करतो. मला तर नका मी म्हणजे अनऑफिशियल बोलतो थोडं. पण आनंदायी शनिवार करण्याची काय गरज आहे गाऊ? रोजच तासिका, रोजच मिनिट, प्रत्येक वेळ आनंदायी झाला पाहिजे. एकच दिवस आनंदायी शनिवार कशासाठी? याचा अर्थ तुम्ही शुक्रवारपर्यंत त्या मुलाला आनंदामध्ये ठेवत नाही. याचा अर्थ तुम्ही तो सरळ सरळ वेगळं सांगायची गरज नाही. आणि शनिवार मात्र आनंद देता म्हणजे काय? मग आनंदायी शिक्षणामध्ये काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तुमच्या काय माहित आहे? दप्तर आणायचं नाही. म्हणजे याचा अर्थ दप्तरामुळे मुलाला काय होतंय? दुःख होतंय, आनंद मिळत नाही. हे आपण ठरवलंय. पण आपल्याला लहानपण आठवलं बघा, आपल्याला दप्तर मिळाले किती आनंद व्हायचा हो. आताच्या मुलांना खूप भारी भारी दप्तर आहेत. आम्ही दप्तर कोणती वापरली ते सांगण्याची वेळ नाही. म्हणजे तुम्ही त्यातले असं काही माझ्या वयाचे लोक आहेत तिथे, नवीन लोकांना माहित नाही. म्हणजे अगदी बियाण्याच्या पिशव्या, खताच्या पिशव्या, त्याच्या पिशव्या, बंधाच्या पिशव्या करून आम्ही दप्तर वापरले. पण त्यात सुद्धा आनंद वाटायचा. किती छान पिशवी दिली. टेलर गावात वगैरे छोटा टेलर असायचा, त्याच्याकडे ती खत कोणी मोकळी गेली की ती धुवून त्याला स्वच्छ करून द्यायची, तो मस्त बॅग करून द्यायचा. केले असं कोणी आहे? वापरले दप्तर वापरले तर असतील बघा, आतवर गेले. पण त्या दप्तरामुळे किती आनंद व्हायचा आपल्याला. आणि आता आपण शुक्रवारी दप्तर नको, शनिवारी दप्तर करायची शाळा. का तर दप्तरामुळे आनंद मिळत नाही असं आपण मान्य केलं. म्हणजे नेमका आनंद म्हणजे काय? आनंदायी शिक्षण, याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. आनंदायी शिक्षण म्हणजे काय? आता मी जे बोलतो वरचं जे आहे ते फक्त शिक्षणामध्ये बसवलंय. सतत मुलाला शिकण्यामध्ये उत्साह वाटला पाहिजे, ओढ लागून राहिली पाहिजे. आज आमची सोमवारी शाळा आहे. काही मुलांना असं वाटत असेल घरी आता, अरे सुट्टी संपली. पण काही मुलं असतील तुमच्या वर्गामध्ये, कधी शाळा सुरू होती. कारण तो बोर झालाय घरी. म्हणजे घरी तुला सुट्टी असून खेळायला मिळते, सगळं मिळतंय, पण त्याला का बोर झालाय तो? त्याला का कंटाळा आलाय? कारण ते शाळेमध्ये त्याला मिळते ते घरी मिळत नाही त्याला. शाळेमध्ये काय काय मिळलं पाहिजे? मित्र मिळत आहे, नवीन बाई, नवीन सर, शिक्षक खूप छान असतात. मग म्हटल्याप्रमाणे शिक्षक छान असतील तर आनंदीदायी असतील तर मुलं आनंददायी असतील, नाही तर आनंद नसते. ते आनंददायी शिक्षण वातावरणामध्ये पहिला घटक शिक्षक आहे. कशी करायची प्रक्रिया आपण पुढे जाऊया. सुरक्षित वाटणे. मुलाला जेव्हा वर्गामध्ये शाळेमध्ये सुरक्षित वाटतं, आपण जी आर काढतोय 13 मेचा एक जी आर आहे, 13 डिसेंबरचा एक जी आर आहे. 2025 गेले होते 2 जी आर येऊन गेले आपल्याकडे. बदलापूरची एक अप्रिय घटना घडली मध्ये. खरं तर ती बदलापूरला घडली किंवा त्याच्या अगोदर खूप घटना घडल्या, त्याच्यानंतर पण घडल्या. तर तिथं लोकांनी उधळ केल्यामुळे ती घटना थोडी पटल्यावर आली आणि मग सुरक्षिततेबाबतचे जी आर निघाले. पण खरं मुलांना शाळेमध्ये वर्गामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे सगळ्या बाजूने. शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, या तिन्ही अंगाने त्याला जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा त्याला आनंद होईल, छान वाटेल. ती सुरक्षितता कोण देणार आहे शाळेमध्ये, वर्गामध्ये? बाहेर देऊ द्या कोणी, संस्था देईल बाहेर. पण वर्गामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहात. त्याला भावनिक आधार दिला पाहिजे, मानसिक आधार दिला पाहिजे, त्याला छान वाटलं पाहिजे, त्याच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. ते प्रक्रियेमध्ये येईल पुढे. संवाद साधताना, प्रश्न विचारताना त्याला भीती नाही वाटली पाहिजे. कोणाला? विद्यार्थ्याला. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे. आपण जाणार आहे पुढे प्रश्नाकडे, कारण तो एक सूत्रामध्ये आहे. त्याला भीती न वाटणं म्हणजे तो त्या ठिकाणी आनंद आहे असं आपण मानलं पाहिजे. त्यानंतर पुढे आहे कृती करण्यात आनंद वाटणे. वर्गामध्ये कामं करण्यामध्ये काही मुलं सारखी पुढे पुढे असतात, ती त्यांचा नैसर्गिक भाव आहे. पण आपण त्या प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलाला कृती करताना आनंद वाटतोय का हे पाहिलं पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या ठिकाणी होत असेल तर ते आनंददायी शिक्षण आहे. फक्त गाणी गोष्टी खेळ चालू आहे म्हणजे आनंददायी शिक्षण नाही, तो आनंदामधला एक भाग आहे. ते करताना मला गाणी आपल्या तर मी तुम्हाला गाणी घ्यायला लावलं, तुम्हाला छान वाटणार आहे. तुमच्या वयाच्या मनात तुम्ही नाचं म्हटलं तर काही नाचणार नाही, काही नाचतील, पण नाचताना मात्र आनंद आपल्याला येणार आहे. त्यामुळे गाणी गोष्टी खेळ म्हणजे आनंदाचा एक भाग आहे. तो एक त्याची पदमोच्च किंवा वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन होण्याचा तो एक मार्ग आहे. पण पूर्वी आनंददायी शिक्षण प्रक्रियेमध्ये फक्त तेवढंच झालं, गाणी गोष्टीच झाल्या फक्त, शिकणं परत मुलं विसरली. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आनंद असला पाहिजे. मग तुमचा विषय कोणता असेल, शालेय विषय आपले भरपूर विषय आहेत आपल्याकडे, पण ते विशेष अध्यापन चालू असताना अध्ययनाची प्रक्रिया सुरू असताना आनंदही वाटलं पाहिजे. नाहीतर घरचा ताण आपण मुलांवरती काढतो, तसं नाही झालं. पण आपण वर्गातला आपला घरचा काही कुटुंबाचा काही प्रश्न असेल, घरात काही घडलं असेल, काही आपल्यावरती पगार कमी असेल किंवा पगारच मिळाला नाही, काहीतरी झालं असेल, संस्थेला आपल्या बोलले असतील, मुख्याध्यापक बोलले असतील, किंवा घरी काही बायकोशी भांडण झालं असेल किंवा काही घडले, तो आपण वर्गाच्या 4 भिंतीच्या 2 दरवाजाच्या बाहेर ठेवला पाहिजे. आणि वर्गात आल्या मात्र मुलांमध्ये आपण आनंदानेच आपण त्या ठिकाणी काम केलं. मी बोलतो एवढं सोपं बोलतो, पण एवढं सोपं नाही करणं, मलाही माहिती आहे. पण ते आपण जाणीवपूर्वक करण्यासाठी आपण बोलतोय, हे लक्षात ठेवा. मूल समजून घ्यायचे, जाणीवपूर्वक समजून घ्यायचे, तर मुलं शिकणं सोपं होणार आहे. आनंदायी शिक्षण प्रक्रिया जाणीवपूर्वक वर्गामध्ये करायची, फक्त वर्गातच नाही तर पूर्ण शैक्षणिक वातावरण जे आहे आपलं, कॅम्पस असेल, आपला भाग असेल, सगळ्या प्रक्रियेमध्ये आनंद असले पाहिजे आपण, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या ठिकाणी आता हे का आनंदी वातावरण असतं काय होतं बघा, अजून एक सांगतो त्यामध्ये बघा. प्रक्रियेमध्ये जेव्हा मला वाटतं मला हे जमू शकतं, मला हे करता येऊ शकतं, मला हे शिकायला आवडतं, अशी भावना जेव्हा मुलाला निर्माण होईल तेव्हा ती प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदायी शिक्षण प्रक्रिया असते. आणि जेव्हा आनंद निर्माण होतो तेव्हा शिकणं सुरू होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आता वातावरणात आनंद निर्माण झालं तर मग शिकणं सुरू होणार आहे. जर आपलं वातावरण आनंदायी नसेल तर मूल शिकणार नाही. त्यामुळं वर्गामध्ये, शाळेमध्ये आनंदायी वातावरण निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही आनंद निर्माण करायला सुरुवात कराल, मग शाळेत वर्गात आलेलं एखादं गाणं म्हणा, एखादी गोष्ट म्हणा, सांगा, एखाद्या मुलाला विचारा, काय कुटुंबाबद्दल बोला. अरे काल तुम्ही स्वतः सुट्टीमध्ये काय काय केलं, विचारा ना मुलांना एकदा, जाऊ द्या. काय तासिकेप्रमाणे आपलं वेळापत्रक येतं बरोबर, वेळापत्रकाप्रमाणे काही शाळांमध्ये चालत नाही, प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक थोडंफार वेळापत्रक चालू असतं, हरकत नाही, एखादा 10 तास दुसरा घ्या, पण मुलांशी बोला. काय केलं सुट्टीमध्ये, कोणत्या गोष्टी तुला आनंद आला, किती छान वाटत मुलांना. अरे सरांनी मॅडमनी मला माझ्याशी बोलल्या, सुट्टीमध्ये मी काय काय केलं हे विचारलं, आनंद वाटेल त्याला. आणि मग तुमच्या विषयाकडे औपचारिकपणे जा, मुलं लक्ष देऊन ऐकेल आपलं पुढे, हे लक्षात घ्या. म्हणजे आनंदी वातावरण निर्माण करून आनंद निर्माण झाला की तिथून पुढे शिकणं सुरू होते, लक्षात घ्या. त्यानंतर शिकणं सुरू होतं, म्हणून आनंदी वातावरण खूप महत्वाचं आहे. आता शिक्षण प्रक्रिया आनंदी कशी करावी आपण थोडं बोललो, परत एकदा बोलतो मी. खेळातून शिक्षण, गटकार्य असेल, कलादारी शिक्षण असेल, हे फार मोठ्या मोठ्या संकल्पना आहेत. तुम्ही निष्ठामध्ये वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये शिकला पण असेल, पण त्यामध्ये आनंदायी वातावरण निर्माण करतात. कलात्मक कलादारी शिक्षण म्हणजे काय, कोण सांगू शकतं? कलादारी शिक्षण आपलं झालंय सगळं ट्रेनिंगमध्ये, मी तुमची परीक्षा घेत नाही, तरी पण ज्या कला आहेत आपल्या वेगवेगळ्या, आपण 64 कला म्हणतो, त्या कलांचा समावेश आपल्या अध्यापनामध्ये, मग तुमचा विषय गणिताचा असो, नाहीतर विज्ञानाचा असो, मराठी असो, कोणताही विषय असो, त्याच्यामध्ये कला आपल्याला आणता आली पाहिजे. कलेचा एखादा भाग त्यामध्ये आणता आला पाहिजे. मग ती कलादारी शिक्षण घेत असताना मग नाटक असेल, गायन असेल, वादन असेल, चित्रकला असेल, अनेक कला आहेत, नृत्य असेल, त्या समावेश त्याचा आपण त्या फक्त नृत्याचा विषय कले तासिकासाठी नकोय. आपल्या सर्व विषयांमध्ये कलादारी शिक्षण असलं पाहिजे, तर मुलांना आनंद वाटेल. कारण मुलाची कला जी असते आपल्या घरी गावामध्ये तो पाहत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या कला, त्याचा समावेश जर आपल्या वर्गामध्ये झाला तर आपलं शिकणं आनंददायी होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि सकारात्मक वातावरण हे खूप महत्वाचं आहे. मग सरांनी सांगितलं, एखाद्या मुलांनी शिवी दिली आपल्याला, आपल्याबद्दल वाईट जरी बोलला तरी आपण सकारात्मक राहिले पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं, म्हणजे वर्गामध्ये, शाळेमध्ये घडणाऱ्या प्रसंगामध्ये आपण नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया. तिसरं सूत्र आहे आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे प्रत्यक्ष अनुभव. आपण शिकवतो म्हणजे काय करतो, वेगळ्या अर्थाने. शिकवतो तुम्ही काय करता, शिकवता किंवा डीएड ला शिकवणं म्हणजे लेसन घेतले, सगळे पाठ घेतले, 10 वर्ष झाले शिकवताय. शिकवतो म्हणजे काय करतो आपण, एखाद्या संकल्पनेबाबत आपल्या एखादी संकल्पना शिक्षकाला, विद्यार्थ्याला सांगायची म्हणजे काय करतो आपण, स्पष्टीकरण देतो, ती व्याख्या सांगतो, मुलांना वाचायला सांगतो, हे सगळे मार्ग आहेत. अजून काय करतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण काय देत असतो, शिकण्याचा अनुभव देत असतो. आपण अध्ययनानुभव म्हणतो. अध्ययनानुभवाची शास्त्रीय शुद्ध व्याख्या मला नको, ती डीएड वेटच्या पुस्तकामध्ये आहे. अध्ययन प्रसंग आपण निर्माण करतो,
आणि त्या अध्ययन प्रसंगातून मुलगा काय घेतो, अनुभव घेतो असतो. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि तेच तत्व आपण आपल्या वर्गामध्ये आणलं पाहिजे की मुलाला जर अनुभव मिळाला तर तो शिकणार आहे. अनुभव मिळाला नाही तर फक्त मार्क दिसतील, त्याला काही शिकणार नाही. आणि त्यामुळे हा जो तिसरं सूत्र आहे खूप महत्वाचं सूत्र आहे, त्याच्यावर जास्त बोलणार आहे मी. काय अध्ययन अनुभव म्हणजे काय वाटतं बघा, विद्यार्थ्याच्या वर्तनात, ज्ञानात, कौशल्यात किंवा दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणारा कोणताही अनुभव म्हणजे अध्ययन अनुभव. म्हणजे मूल, आपण मग अशी शिकण्याची व्याख्या पाहिली किंवा शिकणं म्हणजे काय तुम्ही सांगितलं, ते होण्यासाठी ती झाला असेल तर तो जो प्रसंग असेल किंवा जो अनुभव असेल तो अनुभव म्हणजे अध्ययन अनुभव. नाव ऐकले कुठंतरी, एडगर टेल ऐकले नाव कधी? डीएड बीएडला पेपरमध्ये लिहिलं असेल, नंतर मात्र विसरून गेला असेल. एक शिक्षण तज्ञ होता, त्याचा कोन ऑफ एक्सपिरियन्स प्रसिद्ध आहे. कोन, आईस्क्रीमचा कोन माहिती ना आपल्याला, तो उलटा केला की कोण, शंकू. आठवत आहे थोडंफार? एडगडला आठवत आहे का? डीएड बीएडला आपण नवीन डीएड बीएड कोणी झालेलं आहे 2-4 वर्षामध्ये, आता त्यांना आठवणार नाही. मी काय बोललं कळलं का? त्यांना आठवणार नाही म्हणतोय, तुम्हाला आठवणार म्हणतोय. कारण आता अध्यापक विद्यालयामध्ये काय चाललंय सांगायची वेळ नाही तुम्हाला. म्हणजे आता मी त्या अधिकारी आहे, आम्ही डीएड तपासण्या करतो, पण फार भयानक चालू आहे. परवा मी फेसबुकला एक लेख पण टाकला त्याच्याबद्दल, म्हणजे वास्तविक साहित्य खूप सातत्याने लिहितात. म्हणजे आता शाळांमध्ये फक्त प्रमाणपत्र मिळवायचं म्हणून शाळेमध्ये मुलं आहेत. 11वी-12वीला मुलांची अवस्था काय, विद्यार्थी वर्गात बसत नाही. हळूहळू ते लोक कुठं आले, बाकी प्राथमिक शाळेपर्यंत आले. नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी मुलांना वेगळ्या क्लासला लावलं जातं आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणतात लावा माझं नाव होईल पुढे, आणि तो मुलगा स्कॉलरशिपला येतो आणि बोर्डवरती त्या शिक्षकाचा फोटो असतो. असं पण अलीकडे लोन आले. म्हणजे शाळेमध्ये मुलं बसायला तयार नाहीत का? तर गुणांच्या मागे स्पर्धा, गुण, याच्या मागे आपण चाललोय. एडगर टेलकडे जाऊया आपण परत, विषयांकडे जातो, हरकत नाही. त्याचा कोन ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे त्याच्या 11 पायऱ्या, ते तुम्हाला सगळं शास्त्र सांगणार नाही, त्याचा कोणते टिप्पणी दाखवलं पण नाही. एक त्रिकोण होता, त्याच्यामध्ये अध्ययन शंकू त्याला म्हणतात, की अध्ययन आपलं कोणकोणत्या पायरीमध्ये किती प्रमाणामध्ये होतं हे त्यांनी शास्त्र सिद्ध केलेलं आहे. त्यातल्या फक्त आपण टोकाकडे आणि शेवटी जाऊया मधल्या 9 पायऱ्या सोडून देऊ आपण, तर त्या टोटल 11 पायऱ्या आहेत. आठवते कोणाला टोकाला काय होतं ते? चुकलं तर इथं तुमची परीक्षा नाहीये. म्हणजे अध्ययनात कशामुळे अध्ययन जास्त होतं त्याचं एक नाव सांगा, कुठलंही नाव सांगा, ते मध्ये असेल टोकाला असेल. कशामुळे अध्ययन होतं? आता मी जे बोलतोय याच्यामुळे तुमचं अध्ययन होतंय, पण ते फार कमी प्रमाणामध्ये, ते टोकाला होतं. बरोबर बोला मॅडम, आवाज नाही अनुभूती. टोकाला नाही येतो, प्रत्यक्ष अनुभव खालची पायरी. जो शंकू आहे ते शंकूच्या टोकाला, म्हणजे कमी शिकणं होतं या गोष्टीमुळे, ते म्हणजे शब्द प्रतिके. आठवतं शब्द डीएड बरोबर. मी जे आता करतोय ते तुमचं शिकणं होणार नाही माझ्या इथून, म्हणून मी पुढे वापरले. या तिसऱ्या पायऱ्या आहेत, म्हणजे प्रत्यक्ष चित्र दाखवणं, तुमच्याशी संवाद साधणं, ह्या सगळ्या मधल्या पायऱ्या आहेत, त्या वापरतोय मी. प्रत्यक्ष अनुभव मी देऊ शकत नाही ते शिकण्यात तुम्हाला, तो तुम्ही घेणार आहात. पण टोकाला जे आहे ते शब्द प्रतिके, अगदी कमी प्रमाणामध्ये टोक येते, की ते जर तुम्ही वापरलं तर मुलांचं शिकणं तेवढ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि आता आपण वापरतोय कोणतं सगळीकडे तेच मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो. सगळीकडे व्याख्यानं चालली आहेत. माध्यमिक शाळा असेल, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल, अगदी प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा वारंवार आपण 40 मिनिटं बीबीच्या डेटापासून उठत असतो, बोलत असतो, मुलांना वाचून घेतो, सगळं शब्द प्रतिके वापरतो आणि त्यामुळेच नेमकं शिकणं होतं आणि तेच आपण जास्त वापरतो. हे आपल्याला सगळं माहिती आहे, डीएडला शिकलोय तरी आपण त्याचा वापर करत नाही. प्रत्यक्ष मुलाचं शिकणं कधी होणार आहे? शिकणं सोपं होणार आहे शेवटची पायरी, मॅडम जी सांगितली 11वी पायरी. मधल्या पायरी मी सांगत नाही, त्यानंतर गेल्यानंतर शोधा वाटलं तुम्हाला, ते वापरायचे पण नाही आपल्याला, ते वापरायचे असतात अजूनमधून. पण खरी पायरी जी आहे ती जर पायरी आपल्याला 11वी वापरता येत नसेल तर मग 10वी पायरी वापरायची, 10वी वापरता येत नसेल तर मग 9वी वापरायची. असं उलटं जायचं की ती शक्यच नाही. मुलाला उष्णता किंवा आग म्हणून मला सांगायचं, उष्णता शिकवायची मुलाला, त्याला आगीमध्ये हात घालायला लावायचा का आपण? प्रत्यक्ष अनुभव आहे ना, तुम्ही सांगितलं म्हणणार, पण ती वापरू शकत नाही आपण, म्हणून त्याला 10व्या पायरी जायचं, अप्रत्यक्ष अनुभव द्यायचा. थोडा हात लावून, गरम भांड्याला हात लावून, ही उष्णता आहे, थोडं त्याला सण असं होईल, अशा ठिकाणी उष्णता, तो 11वी पायरी, 10वी पायरी. पण 11वी पायरी काय आहे? प्रत्यक्ष अनुभव. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो तेव्हाच चांगलं शिकतो. आजच्या तास शिकवणं, एवढं जरी वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही मुलांचं शिकणं सोपं होणार आहे.
त्या शेवटच्या पायरीमध्ये आहे प्रत्यक्ष हेतुपूर्ण वास्तव अनुभव. हेतुपूर्ण शिक्षण प्रक्रिया ही औपचारिक आहे. खरं तर आपण सतत शिकत असतो. शिकण्याची प्रक्रिया त्यासाठी शाळेची गरज नाही. जुने काळी शाळा तर लोक शिकत होती, पण त्याला अभ्यासक्रम नव्हता. मग शाळा का निर्माण झाल्या, तर आपण शिकण्याची प्रक्रिया अनुभव घेऊन शिकू शकतो. ते अनुभव जर आपण औपचारिक केले, आपण वर्गामध्ये अनुभव दिले आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्त शिकणं होईल, म्हणून शाळेची निर्मिती झाली. आता हे आपलं शिकणं जे असतं प्रत्यक्ष अनुभव जे घेतात. आता आपण अनुभव शब्द मगाशी आपण सारखा अनुभव शब्द वापरतो. अनुभव. तो अनुभव आपण कशामार्फत घेत असतो? ज्ञानेंद्रियाच्या मार्फत. आणि त्या ज्ञानेंद्रियाला आपण विसरलोय. डेव्हिडला शिकलोय. एडगर डेलनी पण ते सिद्ध केले. अनेक वेगळ्या तज्ञांनी थोडं कमी जास्त असेल, परंतु 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत आपली पंच ज्ञानेंद्रिय, कोणकोणती? डोळा, कान, त्वचा, नाक आणि जीभ. याच 5 गोष्टीमुळे आपण शिकू शकतो. ही 5 गोष्टीमध्ये एखादी गोष्ट कमी असेल तर आपलं शिकणं कमी होतं. म्हणजे टेक्निकल दृष्ट्या आपल्याकडे नसेल ती, आपण बहिरे असू, कमी शिकणं होईल आपलं. जीभ नसेल तर कमी शिकणं होईल आपलं. त्वचा नसणं म्हणजे हा भाग वेगळा, त्वचा नसणं म्हणजे आपण नसणार होतो. पण ही ज्ञानेंद्रिय आहेत आपली. आणि एडगर डेलनी सांगितलं की डोळा हा जो अवयव आहे, या अवयवाच्या माध्यमातून शिकणं साधारण 80 ते 85% पर्यंत शिकणं होतं. म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये तज्ञांनी सांगितले, त्यांनी 83% सांगितलं, पण हरकत नाही. टक्केवारीमध्ये आपण जाणार नाही, पण डोळा अवयवामार्फत आपलं शिकणं जास्त होतं. कारण आता तुम्ही मला 5 आहेत पहा, आणि मी बोलतोय तर तुम्ही ऐकताय, पण दुसरा ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? कान. डोळा आणि कान यावरती आपला खूप विश्वास आहे, आणि तेच सगळं आपण करतोय. कारण मला 5 आहेत आणि आपण बोलतोय, आणि याची सगळ्या पद्धतीमध्ये आपण डोळा आणि कानाचा जास्त वापर करतो. त्याचा करायचं नाही असं मला म्हणायचं नाही, पण इतर इंद्रियांचा आपण कधी वापरच करत नाही, आणि त्यामुळे मुलाचं शिकणं कमी होतं. पहिलीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक कोणी आहे ते? एक उदाहरण देतो, मला उदाहरण द्यायचं मग विचारतो मी तुमचा. पहिल्या कोणी शिकवणारे शिक्षक आहे तर तुम्ही शिकवला असेल पूर्वी. पहिला आपण मुळाक्षर शिकवतो किंवा वर्णमाला शिकवतो. कशी शिकवतो आपण? उच्चार करतो, चित्र दाखवतो, क शिकवतो. कोणत्या इंद्रिय वापरली तिथं आपण? डोळा आणि कान. आता बरेच जण म्हणतात की 4थी मुलगाला आमच्या मुलाला वाचता येत नाही. का वाचता येत नाही? त्याला ते अक्षर कळत नाही. अक्षर कळण्यासाठी तुम्ही काय केले? त्याचा फक्त डोळ्याचा आणि कानाचा वापर केला. पण तो मुलगा वेगळा आहे, तुम्ही त्या मुलाला समजून घेतलं नाही त्यावेळेस. त्या मुलाला तेवढ्यावर भागणार नव्हतं. फक्त तारी जमीन पी चित्रपट पाहिला असेल. मुलाला समजून घेणं किती महत्वाचं आहे. त्या चित्रपट तुम्ही पाहतो, जरूर पाहिला तर पुन्हा पहा, खूप सुंदर चित्रपट येतो. आणि विशेष म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये इकडे ग्लॅमरस चित्रपटाला खूप म्हणजे चालतात पिक्चर, पण तो सुद्धा चित्रपटाने खूप मोठा गल्ला गेला होता. हे वैशिष्ट्य आहे तारे जमीन पे. मुलाला समजून घेतलं त्यांनी. मला पहिलीच्या उदाहरणाकडे मुळाक्षर शिकवताना आपण कानाचा आणि डोळ्याचा वापर करतो. मुलं याला शिकतात. आपलं वाटतं आपण एवढं सुंदर शिकवलं, क काढून शिकवलं त्याला, क त्याला दाखवला. क म्हणजे करुतीचा क असेल किंवा ऍपलचा ए असेल. मुलाला वाचून घेतला, बोलला, उच्चार केला, क शिकला तो. पण तरी काही मुलांना क कळत नाही ना. का कळत नाही? कारण त्याला डोळ्याचा आणि कानाचा अनुभव जेवढा पाहिजे तेवढा मिळाला, परंतु त्याचा तो तेवढा तयारीचा नव्हता. त्याला डोळे आहेत, कान आहे, दोन्ही आहेत, तरी त्याला क वाचता येत नाही, म्हणून त्याला पुढे जाऊन वाचता येत नाही. मग तोच अनुभव जर आपण इतर ज्ञान वापरले तर काय करता येईल? मग आपल्याकडे त्वचेचा वापर करा. डोळे बंद करा मुलाचे. पहिलीच्या वर्गातल्या मुलांना शिक्षकाला सांगतो, मुलाचे डोळे बंद करा. अगोदर त्याला दाखवा. अक्षरांचे कटआउट्स असतात पहा, आपण कटआउट्स वापरत नाही. क चित्र दाखवतो, पण 2D दाखवतो, 3D दाखवत नाही. 3D म्हणजे काय? लांबी, रुंदी आणि खोली सुद्धा. कटआउट असं मिळतात ना बाजारामध्ये, तुम्ही वापरता का शिकवताना? कोणी वापरा पाहिजे शिक्षणाचा, आणि बरोबर सांगतोय, कारण पाय आहे ते. 3D त्याला क शिकवताना तो क हाताळायला द्या. क कटआउट मुलाच्या हातामध्ये द्या. तो हात घालेल, दोन्ही बाजूला गोल आहे, वरती रेषा आहे, मध्ये रेषा आहे. त्वचेचा वापर केला ना आपण तिथे. अशी 4-5 अक्षरे शिकवा. बघा किती गंमत येईल बघा. आता त्याचे डोळे बंद करा, आनंद निर्माण करा. डोळे बंद करा, त्याच्या पुढे 4-5 अक्षरे ठेवा, आणि दुसऱ्या मुला त्याच्या शेजारी बसवा. एकमेकाला खेळ करायला लागले. ओळख, तू डोळे बंद कर, त्याच्या हातामध्ये अक्षर दे. तो काय करेल? डोळे बंद कर, हातामध्ये ते कटआउट घेईल, छोटं क अक्षर किंवा असेल, आणि चेक करेल. त्याला अगोदर वाटेल वय का काय, पण दोन्ही बाजूनी तो काय करेल? विचार करेल, मनामध्ये थिंकिंग करेल, आणि हा क दिसतो. डोळे न पाहता सुद्धा तो क सांगेल आणि आयुष्यभर लक्षात ठेवेल. कोणत्या ज्ञानेंद्रियाचा वापर केला आपण? त्वचेचा वापर केला, डोळ्याचा नाही केला. डोळे बंद केले. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्ञानाचा वापर करताना कोणताही विषय असो, त्या ठिकाणी आपण फक्त डोळे आणि कानावरती विश्वास ठेवतो, त्याच्यावरती चालतो. बदल केला पाहिजे. आपण कोणत्या मुलाच्या बाबतीमध्ये बदल करायचा हे कळलं पाहिजे आपल्याला. आता हा बदल जर आपण सगळ्या वर्गात पाहिजे जर केला ना, 4-4 अक्षर शिकवताना कटआउट्स वापरून, तर मुलं दिवाळीपर्यंत वाचायला शिकतात.
अनुभव घेतलाय मी स्वतः. मी पहिल्या वर्गाला 6 वर्ष शिकवलंय. पण आपण फळ्यावरती विश्वास ठेवतो, फ्रुटी चित्रावर लक्ष ठेवतो, त्याला पक्क काढतो, बोलायला लावतो, बोटाने गिरवा लावणार रांगोळीमध्ये. तुम्हाला सांगितलं असेल वेगळ्या ट्रेनिंगमध्ये. पण ते बोट म्हणजे काय, तोच आहे आपली. अनुभवी झाला, मागे पाठवलेला सांगा, पुढे ओळखायला सांगा. डोळ्याचा वापर नका करू. मला असं म्हणायचं नाही की डोळ्याचा वापर करायचा नाही. डोळे आणि कानाने आपण जास्तच शिकतो, परंतु काही मुलांच्या बाबतीमध्ये किंवा एखादा घटक सोपा होण्यासाठी अशा पद्धतीने ज्ञानेंद्रियाचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत त्या ज्ञानेंद्रियाचा वापर आपल्या प्रत्येक, तुमचा कोणताही विषय असो त्या विषयामध्ये मुलाला तो लक्षात आला पाहिजे. हा, तुम्ही म्हणता मुळाक्षर आहे, मग त्याला वाच कसा देता येईल आपल्याला? तिथं नाही शक्य आपल्याला. किंवा करता येईल काय वेगळं सर्जनचं तुम्ही असं तर सांगायचं काय मला या ठिकाणी, जे ज्ञानेंद्रियचं आपलं जे महत्व आहे ते महत्व लक्षात घ्या. आणि प्रत्येक घटकामध्ये तो मुलगा 11वीला असो नाही तर 1लीला असो, तो अनुभव आपण त्याला त्यात दिला पाहिजे. आपण हे वाक्य बघा, नेहमी मी ऐकतो, तुम्ही आता माझं ऐकताय, सगळं विसरणार आहात, पण जे लिहून घेतात ते विसरणार नाही, कारण ते लिहिलं कागदावर नाही. बरोबर. मी पाहतो ते लक्षात ठेवतो, फक्त लक्षात राहणार. मला तुम्ही लक्षात ठेवणार, पण कधी 4-5 वर्ष तुम्ही भेटला तर मग विसरून पण जाणार. तर तेच जर मी करतो, मी अनुभवतो, मी जर तुमच्या इथं दिवसभर बसलो, 2-4 दिवस थांबलो, तुमच्यावर या कृती मी जे सांगितल्या त्या वर्गात करून घेतल्या, मी स्वतःपासून तुमच्यावर, तुम्ही मला आयुष्यभर लक्षात ठेवणार. लक्षात ठेवा. म्हणजे हे लक्षात ठेवा, मी ऐकतो, मी विसरतो. कान सर्वात जास्त आपण कानावर विश्वास ठेवतो, कानाने ऐकला विसरून जात असतो. मी पाहतो ते फक्त लक्षात ठेवतो. मी करतो, अनुभवतो. करतोला मी कंसात अनुभवतो शब्द. म्हणजे वर्गामध्ये मुलांना त्याचा अनुभव मिळाला पाहिजे. तो अनुभव कधी मिळणार आहे? केल्यानंतरच मिळणार आहे. डोळ्याने पाहून जो मिळतो तो अनुभव टाकला जो असतो तो करून मिळणार आहे. क त्याने हा जे कटआउट्स आहे तो कचं त्याने जर हाताळलं तर तो आपलं लक्ष आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. लक्षात ठेवा. त्याचं वर्ण मला चुकणार नाही. शब्द आला क तो क वाचताना क वाचणार आहे. तो सगळे अक्षर आहेत. म्हणून आणि आपण मध्ये बघा शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह मध्ये ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान राष्ट्रवाद आला होता. आताही आला असं मला म्हणायचं नाही. 73 साली तो पीएचडी तो मांडला होता जगामध्ये. परंतु ज्ञान राष्ट्रवाद म्हणजे काय, मुलगा स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतःच करत असतो. आणि इथे एक लक्षात ठेवा, तो आपल्या योगी अरविंद आपल्या भारतामध्ये मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांनी एक साधं सूत्र सांगितलं. त्यांच्या भाषेत मी सांगत नाही, मी माझ्या भाषेत सांगतो. जगात कोणीही कोणाला काहीही शिकवू शकत नाही. तुम्ही सगळे शिकवता बघा, मी काय बोललो आता काही तुम्हाला सगळ्यांना सुट्टी द्यायला पाहिजे संस्थेला, तर तुम्ही शिकू शकत नाही. हे खरं आहे. पण जगात कोणीही कोणाला काही शिकू शकत नाही. मग तुम्हाला कशाला ठेवलंय? तर शिकण्यासाठी मदत करण्यासाठी आपण आहोत. जगात कोणीही कोणाला शिकण्यासाठी मदत करू शकतो 100%. ती फक्त आपण शिक्षक म्हणून ते काम करायचे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संधी निर्माण करून द्यायची. शिकणार कोण आहे? तसं जर असतं तुम्ही शिकवतो, मी शिकवतो म्हटलं असतं तर सगळी मुलं तयार झाली असतील तुमची. सगळ्यात 10वीचा 12चा निकाल 100% लागला असता, सगळ्या ठिकाणी मुलं शिकले असते निकाल बोलायचं म्हटलं तर. पण तसं होत नाही, कारण जगात कोणीही कोणाला काही शिकवू शकत नाही. पण तो शिकण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, जे केले पाहिजे, त्यासाठी शाळा आहेत, त्यासाठी अभ्यासक्रम आहे, त्यासाठी पुस्तकं आहे, आणि त्यासाठी तुम्ही आज सगळ्यात महत्त्वाचे दुवा. कारण तुम्ही जर तिची संधी निर्माण केली तर मूल शिकणार आहे, हे लक्षात घ्या. नाही तर मूल शिकणार नाही. आणि म्हणून याच्यावरती विश्वास ठेवा की जगात मी तुम्हाला काही शिकवू शकत नाही, पण या मुलाला मात्र शिकण्यासाठी मात्र मी खूप 100% मदत करू शकते. हे खूप महत्वाचं आहे. आणि ती मदत कशी करायची हे सूत्रामध्ये आपण पाहतो. आता हे सगळं बोलायचं तुझ्या लक्षात आलं असतं की वास्तव अनुभव का महत्वाचा आहे. मग प्रत्यक्ष अनुभव का महत्वाची? 11वी पायरी आहे. शंकूचा जो खालचा पाय आहे तो खूप मोठा आहे. ही जर गोष्ट आपण शिकवली तर मूल खूप चांगलं शिकणार आहे. तो का महत्वाचा आहे? शिकणं सोपं करूया आपण जे बोलतोय मोबाईलपासून, त्यासाठी वास्तव अनुभव खूप महत्वाचा आहे. कारण वास्तव अनुभव मिळालं तर काय होणार आहे? आकलन सकल होणार आहे, संकल्पना समजणार आहे, ज्ञान अधिक काळ टिकणार आहे, ते शिक्षण आणि जीवनाचा संबंध दृढ होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की जीवनापासून शिक्षण बाजूला गेले, शिक्षणाचा जीवनाचा काही संबंध नाही, शिकून कोणाचं पोट भरत नाही, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण तसं नाही खरं. शिकणे म्हणून तुम्ही वर्गामध्ये उदाहरण देत असताना त्या मुलांच्या जीवन विश्वामध्ये, त्या भावविश्वामध्ये उदाहरण तुम्ही द्या. त्याचं उदाहरण आपण कुठे जरी बाहेरचा तरी मुलगा समोर बसला त्याला काहीच माहित नाही. कारण वास्तव अनुभव देत असताना त्या मुलाच्या भावविश्वामधला अनुभव आपण देणं गरजेचं असतं. आपण बऱ्याच वेळा बोलत बसू नसतं. मराठीचा विषय पत्रलेखन शिकवायचे मुलांना. धडा असतो, धडा त्याला वाचायला लावतो, पत्रलेखन कसं करायचं सांगतो, शिकवतो पत्रलेखन. पण प्रत्यक्ष पत्रलेखन करून घ्या ना भाषा शिक्षक म्हणून.
सांगा त्याला तुझ्या गावाला बाहेरच्या परगावामध्ये कोण सुद्धा नातेवाईकाला सांगा, त्याला पत्रलेखन करून घ्या. तो अनुभव दिला तर पत्रलेखन तो आयुष्यभर विसरणार नाही. तर आता मराठी एम ए होता तर त्यांना अर्ज लिहिता येत नाही साधा, कारण कधी अर्ज लिहिलेला नसतो. अर्ज कसा करायचा त्यांनी परीक्षा लिहिला असतं की महिन्याला यायचा असतो, तीर्थ स्वरूप लिहायचं असतं, सगळं माहिती असतं. पण प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन अर्ज कसा करायचा हा अनुभवच कधी दिलेला नसतो आपण. तो अनुभव आपण दिला पाहिजे. गणित आहे, तुम्ही अपूर्णांक शिकवताय, छान सगळं चौकोन काढले, रंगवले, केलं, सगळं केलं. प्रत्यक्ष अनुभव द्या ना. मला घरी भाकरी वापरतोय, चपाती वापरतोय, चपातीची 4 भाग करून दाखवा. गणित पेटी आपल्याकडे, गणित पेटीमध्ये अपूर्णांकाचे चकते असतात ते काढून दाखवा. तो अनुभव सुद्धा वैविध्यपूर्ण पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस अपूर्णांक म्हणलं की आपण काय शिकवतो, गोल आणि त्याचे 4 भाग. गोलाचे फक्त 4 भाग होतात ना, चौकोनी पण 4 भाग होतात ना, वेगळ्या वस्तूचे पण भाग होतात, ते भागाचे परत 4 भाग होतात. हे लक्षात घ्या, म्हणजे भागाचे परत भाग झाले पाहिजे. त्यामुळे अनुभव देत असताना प्रत्येक विषयामध्ये वास्तव अनुभवाच्या आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करा. मला म्हणायचं नाही की प्रत्येक अनुभव आपण 100% देऊ शकतो. मुलाला विमानाचा अनुभव द्यायचा आहे, काय काय करू शकतो, विमानाचं चित्र दाखवू शकतो, विमानाचा व्हिडिओ दाखवू शकतो, जवळपास गार्डन म्हणजे एखाद्या विमानाची प्रतिकृती दाखवू शकतो, आणि शेवटचा अनुभव प्रत्यक्ष विमानात मुलाला बसू शकतो. कोणता अनुभव चांगला असेल बरं? आता तो शक्य नाही, पण चांगला कोणता असेल? प्रत्यक्ष विमानात बसणं. म्हणजे वास्तव अनुभव किती महत्वाचा आहे, शेवटचं वाक्य जे आहे का महत्वाचा ते मला सांगायचं. त्यामुळे कोणताही विषय असो, कोणताही पाठ नियोजन तुम्हाला करायचं, लक्षात ठेवा की आज मी या वर्गामध्ये, या 20 मिनिटांमध्ये, या 40 मिनिटांमध्ये प्रत्यक्ष अनुभव किती प्रमाणात देऊ शकतो त्याचा विचार करा. मुलांचं शिकणं सोपं होऊन जाईल. म्हणून मग म्हटलं हे सूत्र खूप महत्वाचं आहे. बाकी काही विचार करू नका. ही संकल्पना शिकवताना मी या संकल्पनेच्या अगदी जवळ कसा जाऊ शकतो, अगदी वास्तव अनुभव मुलाला कसा देऊ शकतो, कोण शिकवायचं आहे, वर्गातले कोण उपलब्ध आहेत आपल्याकडे ते दाखवा. म्हणजे उदाहरण भरपूर तुम्ही सांगू शकाल मला, ते मला विचारायचं नाही, आता वेळ पण नाही आपल्याला. तर या दृष्टीने वास्तव अनुभव खूप महत्वाचा आहे. तेवढं जरी तुम्ही ही सूत्र जरी तुम्ही घेऊन गेला मगाशी म्हटल्याप्रमाणे, तरी मुलं खूप चांगले शिकणार आहे. त्यामुळे वास्तव अनुभवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 11वीला शिकवा, 12वीला शिकवा, फक्त पुस्तकातलं ज्ञान देऊ नका. पुस्तकातलं ज्ञान त्या मुलाला उपयोजन करण्यासाठी, आपले विषय करण्यासाठी, कृतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. त्याचे मार्ग आहेत. अनेक प्रकारची शैक्षणिक साहित्य आपल्याकडे असतात. कृती आहेत, प्रयोग आहेत, प्रकल्प आहेत. सीसी मध्ये प्रकल्प का आला? प्रकल्पाचा शोध कुणी लावला? ऐका असेल तुम्हाला कोणतरी आता बोललोय, डीएड बेडला उत्तर लिहिले आपण, केल पॅट्रिक. आणि शोध लावणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि आपण प्रकल्पाचा शोध लावला म्हणजे केल पॅट्रिकने. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय, आपल्या गाडीचा शोध माहिती, वाहनाचा शोध माहिती, आणि प्रकल्प पद्धतीचा शोध लावला, शिकण्यामधला शोध येतो. वापरतो का आपण? वापरतो, पण कशा अर्थाने? गुणांसाठी. आणि प्रकल्प म्हणजे काय? मुलाने काहीतरी लिहून आणले त्याला मार्क देतो आपण. खरं तर प्रकल्प नाही, तो प्रकल्पाचा अहवाल असतो. पण सगळ्या शाळांमध्ये त्या अहवाल म्हणजे प्रकल्प समजला जातो. प्रकल्पाची प्रक्रिया, प्रकल्पात शोध लागला म्हणजे काहीतरी वेगळं असणार ते, वाचा नंतर त्याच्या बोलणार नाही. प्रकल्पाच्या पायऱ्या आहेत, सीसी मध्ये सांगितल्यात त्या. महाराष्ट्रातल्या खूप कमी प्रमाणात शाळांमध्ये प्रकल्प वापरला जातो. तुमच्याकडे तो चांगल्या प्रकारे वापरला जातो. तो जर वापरला, तो प्रकल्प फक्त गणिताचाच नाही, सगळ्या विषयाला प्रकल्प असतात. शुद्धलेखन मुलाला शिकवायचं, सुट्टीमध्ये द्या ना उपक्रम मुलाला, किंवा रविवारचं द्या. गावातल्या दुकानांच्या पाट्या लिहून आण, पाट्यावरती काय लिहिले ते लिहून आण, द्या ना प्रकल्प. मुलं शोधतील, कृती करतील, लिहून आणतील. ह्या पाठी, या किराणा मर्चंट, स्टेशनरी, काय 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 काय. दुसरा प्रकल्प स्विच द्या, त्याच्यामध्ये कुठं चुकाय शोधा. शुद्धलेखन नियम मुलांना शिकवले, ते नियमाचं ऍप्लिकेशन होईल ना. चुका शोधा, मुलं कृती करतील आणि त्या चुका लक्षात ठेवतील, हे चुकलंय, आणि परत आयुष्यभर कधी चुकणार नाही शुद्धलेखनामध्ये. पण तुम्ही नियम पाठ केला, शुद्धलेखन चुकणार त्याचं, लक्षात राहणार नाही. हे प्रकल्प प्रत्यक्ष वास्तव अनुभव प्रत्येक विषयामध्ये आपल्याला करतो. त्यामुळे वास्तव अनुभव तुम्ही जवळ जा, तेवढं मुलाचं शिकणं सोपं होणार आहे. मुलाचं शिकणं सोपं होण्यासाठी आपण बोलतोय, आणि तुमचं काम एक शिकवायचं मुलाला. 4थं सूत्र, एक 5-10 मिनिटांमध्ये संपवणार आहे. थोडा फास्ट जातोय, खरं तर खूप बोलायचं होतं. प्रश्नमूलक व चिंतनशील शिक्षण प्रक्रिया. थोडे अवघड शब्द आहेत, सोपे करणार आहे मी पुढे. प्रश्नमूलक व चिंतनशील शिक्षण प्रक्रिया. तुमची जी शिक्षणाची प्रक्रिया आहे, वर्गामध्ये असेल, वर्गाबाहेरची असेल, खरं तर आपल्या वर्गाबाहेर जायचे, आता जायलाच पाहिजे. बियॉन्ड द टेक्स्ट बुक, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जायचं. आपण जात नाही, पाठ्यपुस्तक आठवून बघतो. एक धडा शिकवला म्हणजे एक आद्य निष्पत्ती प्राप्त होत नाही. आता नवीन आलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये आद्य निष्पत्ती टाकला आपण पाठाच्या खाली. बघितले पुस्तक तुम्ही, त्यात आद्य निष्पत्ती टाकत ना खाली, बघितले असेल. आम्ही
मराठीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये आम्ही आहोत तिच्या पुस्तकात आहोत पुस्तक तयार केलं आम्ही. तर त्याच्या खाली अध्ययन निष्पत्ती टाकली. याचा अर्थ काय, या कवितेमधून ही अध्ययन निष्पत्ती प्राप्त होईल असा अर्थ नाही त्याचा. त्याचा अर्थ काय आहे, या निष्पत्ती करता हा कविता हा पाठ उपयोगी पडेल. तर त्याचा अर्थ आपण काय लागतो, या निष्पत्ती झाली, जे धडा शिकवलं म्हणजे निष्पत्ती प्राप्त झाली असं होतं. जेवढ्या निष्पत्ती 15 पाठ 15 पाठ शिकवले की मला आलं पाहिजे सगळं, असं होत नाही. भाषेच्या बाबतीत नाही होत. इतर विषयाला पण आहे. निष्पत्ती म्हणजे काय, मुलाला काय आलं पाहिजे, थोडं आपल्या शास्त्रशुद्ध भाषा करावं. प्रश्नमूलक व चिंतनशील प्रक्रिया. प्रश्नमूलक प्रक्रिया म्हणजे काय, थोडा वेगळा अर्थ आहे शब्द आहे. प्रश्न, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गामध्ये दोघांनी प्रश्न विचारले पाहिजेत एकमेकाला. आपल्याकडे होते काय बऱ्याच वेळा 100% शिक्षकच मुलांना प्रश्न विचारतात. मुलांनी प्रश्न, ज्या वर्गामध्ये खरं तर तो खोटा इंडिकेटर म्हणजे वरचा इंडिकेटर आहे, ज्या वर्गामध्ये शिकण्यात जिथं प्रश्न निर्माण होतात तिथं शिकणं सुरू असतं. लक्षात ठेवा, किंवा शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. तुम्हाला आता प्रश्न काय पडला तर मी काहीतरी बोलायचं तुम्ही विचार केला म्हणून तुम्ही प्रश्न मला विचारणार, किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय कारण तुम्ही शिकावं म्हणून विचारतोय. म्हणजे वर्गामध्ये मुलांनी आणि शिक्षकांनी दोघांनी प्रश्न विचारले पाहिजेत एकमेकाला. ते आपल्याकडे होत नाही. तुम्ही तुमच्या वर्गामध्ये घडवा, मुलाचं शिकणं सोपं होईल. आपण मुलांना प्रश्न विचारून देत नाही. विचारला प्रश्न तर त्याला उत्तर येत नसेल तर मला नंतर विचारू किंवा वेळ मारून देतो किंवा नंतर बघू म्हणतो आणि बघतच नाही आपण नंतर. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर त्याचं उत्तर नसेल ते का, एखादा प्रश्न तुम्ही विचारला तुम्हाला माहित नाही, तुम्ही सांगा, तू शोधून आण, जा गुगलवरती जा, गुगल बाबा आपला बसला लायब्ररीमध्ये जा, पुस्तकात शोध, आई वडिलांना विचार, मोठ्या भावाला विचार, दुसऱ्या शिक्षकांना विचार, किंवा हा प्रश्न गणिताचा आहे, गणिताचं नाही रे, मी मान्य करा ना, गणिताच्या शिक्षकांना जाऊन भेट बरं, तू विचार बरं आणि मला पण सांग. असं एवढं सकारात्मक वातावरण पाहिजे आपल्याला. मोठ्या वर्गामध्ये हे घडलं पाहिजे. लहान वर्गामध्ये मुलं प्रश्न विचारत नाही, मुलं बोलतात, प्रश्न विचारतात भरपूर, पण त्याला काही वाटत नाही. आपण जशी मुलं म्हणजे बालवाडीमध्ये येणारा मुलगा जास्त खूप बोलका असतो, आपल्या प्रत्येकाला आपल्या मुलाचं कौतुक असतं, किती बोलका मुलगा आहे. आणि तो मुलगा जसा वर जातो तसा तो काय होतो, बोलकाचा आवड होत जातो. का होत जातो, कारण आपली शिक्षण प्रक्रिया मुलाला बोलण्यापासून मगाशी दाखलं बंद केले बघा, कोण बंद करून टाकलं. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आताच नव्हे, अगदी मला वाटतंय 1926 ला जन्म झाला इवान इलिच, एक ऑस्ट्रियन हे तज्ञ आहे. त्यांनी डीप स्कूलिंग नावाची एक संकल्पना आणली. म्हणजे मुलाच्या शिकण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे, आपण आता मुलांच्या अडथळे शोधतोय. सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे, शाळा. शाळेमध्ये मुलं शिकत नाही हे इवन इलेक्ट्रिकल सांगितले. 1930 काहीतरी 30 का 40 सांगितले त्यांनी. 26 जन्म त्याचा, 2002 ला ह्या शतकामध्ये गेल्या शतकात तो जन्मला आणि 2002 ला तो गेला. किती जणांनी इवन इलेक्ट्रिक वाचले मला माहित नाही, नाव ऐकलं असेल कदाचित. त्यांनी डीप स्कूलिंग संकल्पना मांडली, शाळा बंद करा. त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थिती म्हटला होता, पण आता सुद्धा लागू होते ते. आता बंदच झाल्या शाळा, तुम्ही नाही गेले तरी. मगाशी म्हटल्याप्रमाणे 11-12चे वर्ग बंद झाले, शाळा चालू आहेत पटावरती. मगाशी एक सरांनी तुम्ही उदाहरण सांगितलं, प्रॅक्टिकलला आमचे शिक्षक गेल्या, 10वीचं प्रॅक्टिकल होतं, त्या शाळेमध्ये 200 मुलं असायची कॅपॅसिटी, पण प्रॅक्टिकल मुलं किती होती, 300 होती, 400 होती. कुठली 200 मुलं आली, ती कुठं शिकत होती, ती बाहेर क्लासला शिकतायत. फक्त परीक्षासाठी आपल्या शाळेमध्ये आले. म्हणजे शाळा संपलेल्याच आहे आता, शाळा बंद होतात तो भाग वेगळा अधिक होतो. फक्त तुमच्या आमच्या पगारासाठी शाळा सुरू आहे. आणि तिथं आपण प्रत्येक काळजी करतो, म्हणून मुलांना बसवतो, पट वाढवा पट वाढवा पट वाढवा, हे चाललंय सगळा प्रकार. पण शाळा डी स्कूलची संकल्पना इव्हन इलिच का मांडली, कारण शाळेमध्ये औपचारिक शिक्षणाच्या नावाखाली मुलाला शिकू दिलं जात नाही, असं त्याचं मत होतं. आता तेच होतं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. आपण वर्गात अभ्यासक्रम शिकवतोय, सिलेबस पूर्ण करतोय, पुस्तकं देतोय, पण मुलाचं शिकणंच होत नाही. गुण पडतायत त्याला. खरं तर ते गुण सुद्धा फुगवून काय 10वी-12वी. खरं तर प्रामाणिकपणे परीक्षा घेतली तर 10वी-12वीचा निकाल किती लागला हो, तुम्हाला काय वाटतं? तो सुद्धा चुकीचा असणार आहे, कारण तो फक्त लेखी स्वरूपाला निकाल असणार आहे. म्हणजे मुलाला काय आलं नंतर बाकी तो सुद्धा निकाल अगदी 40-50% वर येईल. तो सुद्धा फसवत असणार आहे, कारण प्रत्यक्ष मूल्यमापन हा वेगळा विषय बोलण्याचा. त्याच्यावर कधी पुढे कधी एखाद्या कार्यशाळेमध्ये आलं तर मूल्यमापन बोलता येईल मला. कारण मूल्यमापन जसं आपण म्हटलं, कोणी कोणा जगात काही शिकू शकत नाही, तसं कुठल्याही गोष्टीचं 100% मूल्यमापन करणं जगामध्ये शक्य नाही. कुठल्या गोष्टी मूल्यमापन आपण करतो 100% पण जाणं प्रयत्न करतो, मूल्यमापन एवढं सोपं नाही कुठल्या गोष्टीचं, त्यानंतर अनेक कामगिरी असतात. ठीक आहे, रविशंकर झालं. प्रश्नाकडे जाऊया आपण. तर वर्गामध्ये प्रश्न विचारणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे प्रश्न कसे असले पाहिजेत, आपले चिंतनशील असले पाहिजे. चिंतन म्हणजे काय, म्हणजे मुलाला चिंतन करायला लागलं पाहिजे एखाद्या विषयावरती, घटनेवरती किंवा विचारावरती शांतपणे सखोल आणि एकत्र विचार करणं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, वेळ फार कमी देतोय, शाळेत तसं नाही करायचं आपल्याला. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी बा, या ठिकाणी भूगोलाचे किती ग्रॅज्युएट लोक आहेत, भूगोल विषय असलेले, मेन मेथड असलेले,
1 2 3 तिघांनी उत्तर देऊ नका येत असेल तर तुम्हाला येईल मला याची खात्री नाही पटकन द्यायचे उत्तर मला चिंतन करायला वेळ देणार नाही तुम्हाला चिंतन करून दिलं तरी चुकणार आहे त्यांचंही बोलते बरोबर ते चिंतन नाही केलं ते त्यांचं ज्ञान त्याला आठवेल तुम्हाला पृथ्वीवरून चंद्र कुठे दिसतो आपल्याला वर दिसतो ना डोक्यावर कल्पना करा आपण चंद्रावर गेलो पृथ्वी कुठे दिसेल पटकन उत्तर द्या तुम्ही देऊ नका मोठं उत्तर तुम्हाला ठीक आहे काही पटणार नाही ते पटकन उत्तर आपण काय त्यांना खाली दिसते चंद्रावर आहे ना आता काही ना प्रश्न पडलाय सर काही उत्तर दिली सर बोलतायत आणि मला तर काहीच कळलं नाही असं पण काही शिक्षक आहेत आपल्याला तर तुमचा दोष नाही त्यामध्ये दोष तुमचा नाही आपल्या पद्धतीचा दोष आहे कारण आपण हे चिंतन करायला वेळ कधी दिलं नाही त्याचं उत्तर मी सांगणार नाही सांगते बघा की पृथ्वीवरच का दिसेल चंद्र पृथ्वीवर का दिसेल दुसरा प्रश्न भूगोलाचा विचारतो नंतर एखादा विषयाचा विचारतो वेळ नाही आपल्याला वाजता भरती म्हणजे काय होतं चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव कशा पडतो समुद्रात आणि पाणी काय होतं खेचलं जातं भरतीच्या वेळेस त्या ठिकाणी वाटीमध्ये पाणी ठेवा सागरावर वर आलं वाटीतलं पाणी बरोबर आलं पाहिजे ना येतंय का नाही येत उत्तर शोधा नंतर हे असे प्रश्न आपण आपल्या घटकामध्ये आपल्या घटकामध्ये दिले पाहिजे 2 अधिक 2 4च का माहित नाही दुसऱ्या शिकवता वरच्या वर्गात सांगतील मुलं का 4 आपण त्याला 2 चालू मग 2 अधिक 2 किती होतात 2च होतात हे पण उत्तर बरोबर आहे 2 ही एक वस्तू आहे 2 नावाची आणि एक 2 ही एक वस्तू 2 2 किती झाल्या 2 वस्तू झाल्या 2 म्हणजे काय मला मूल्य 2 म्हणजे 2 संख्या असतात 2 वस्तू असतात जे आपण सांगतच नाही आणि 2 अधिक 2 बरोबर 4 पाठ करायला शिकवतो पाठ असं मुलांची पण पाढा तयार करायला कधी शिकवत नाही आपण मला सांगायचं काय की चिंतन मुलाला करायला लावलं पाहिजे आपण आणि प्रश्न असे आपण विचारले पाहिजे त्या प्रश्नामध्ये मुलाला चिंतन करायला पाहिजे मग सरांनी एक प्रश्न विचारला छान की शिवाजी महाराज की तू असं तर काय केलं असतं हे असे प्रश्न आपण विचारले पाहिजे हा मुलांचा वय प्रश्न विचारताना मग काही विचारतं नाही तुम्ही हा प्रश्न विचारला परीक्षा मुलाला विचारून चालेल का नाही त्या मुलाचं भाविष्य त्या मुलाचा अभ्यासक्रम त्याची क्षमता त्याला काय वाटतं याच्यात आधारित प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि प्रश्न विचारून मुलाला बोलतं केलं पाहिजे मग अनुस्वार शिकवतो आपण मग हा अनुस्वार इथं दिला तर काय होईल उच्चार करायला लावा त्याला आपण सांगतो ते सांगत नाही बसायचं मग तो उच्चार करताना प्रयत्न करेल चुकीचा आणि मग चुकीचा उच्चार आले काहीतरी चुकतंय अंगण पुढे अनुस्वार आहे अवर आहे ग अनुसार काय होईल उच्चार करून बघा करून प्रयत्न करूच नाही आपण भागामध्ये अनुसार तो विसरणारच नाही आयुष्यभर म्हणजे मला सांगायचं काय हे वास्तव अनुभव देत असताना मुलांना चिंतन करायला लावा प्रश्न असे विचारा की मुलांनी चिंतन केलं पाहिजे का कसे काय होईल असे प्रश्न असले पाहिजे आणि हे प्रश्न सगळ्या विषयाला विचारता येतात फक्त मराठीलाच नाही फक्त विज्ञानाला नाही का कसे किंवा विज्ञानालाच नाही फक्त विज्ञानाला बरेच वेळा म्हणतो हे का झालं याच्यामध्ये काहीतरी विज्ञान आहे विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे फक्त सायन्स इंग्लिश शब्द आहे भाषेमध्ये पण विज्ञान असतं भाषा विज्ञान असतं प्रत्येक विषयामध्ये विज्ञान म्हणजे त्याचं शास्त्र मग ते का कसे आणि असे काचे डब्ल्यूचे प्रश्न जे आहेत ते खूप चांगला मार्ग आहे आता या प्रक्रियेचे फायदे काय होतात बघा मूळ फायदा आपला काय आहे शिकणं सोपं होतं कारण आपण तिथं बोलतो शिकणं सोपं होतं पण हे जिज्ञासा वाढते विचारशक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो आणि ज्ञान मिळते शेवटचं महत्त्व हे सगळं घडल्यामुळं तो विसरणार नाही मुलगा चिंतन करून जेव्हा तो उत्तर शोधेल तेव्हा त्याला कळते त्याची ज्ञानाची निर्मिती हे का की चंद्रावरून पृथ्वी वर का दिसते तो आयुष्यभर विसरणार नाही खाली नाही मग दिसणार बरं दिसेल ही जे फायदे आहेत म्हणजेच आपलं शिकणं सोपं करण्याची प्रक्रिया आहे लक्षात हे फायदे शिकणं सोपं झाल्यानंतर शेवटचं सूत्र प्रेरणादायी व सर्जनशील शिक्षण प्रेरणा म्हणजे काय तुम्हाला विचारत नाही तरी तुम्हाला माहिती प्रेरणा मोटिवेशन मिळालं पाहिजे मी आता तुमच्याशी बोलतोय तुम्हाला कधीच काही प्रेरणा मिळेल काही जणांना मिळणार नाही तर त्याला मी अपुरा असेल तुम्हाला प्रेरणा देणार कारण एवढं प्रेरणा देणं एवढं सोपी गोष्ट नाही स्वतःहून काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होणे म्हणजे प्रेरणा ती तुम्हाला स्वतःहून काहीतरी करण्यासाठी मी तुम्हाला बोलल्यानंतर तुमच्यात ती उर्मी झाली तर तुम्हाला प्रेरणा मिळाली आपण म्हणतो किती मोटिवेशनल भाषण झालं किंवा किती प्रेरणा मिळाली मला आणि त्या प्रेरणेमध्ये आपण काही करू शकतो हे लक्षात ती प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्याला अंदमान निकोबारला आपल्यापैकी कोणी गेले अंदमान निकोबारला कोणी गेले नाही गेले ठीक आहे एक वेगळं उदाहरण द्यायचं तर सांगणार प्रेरणा कशी द्यावी आता वर्गामध्ये प्रेरणा द्यायची आपल्याला लहान मुलगा आहे पहिलीतला मुलगा आहे दुसरीतला मुलगा आहे चौथीतला मुलगा आहे त्याच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा आपलं किती वाटतं ते
आपल्याला लहान मुलांचं कसं कौतुक करतो आपण बघा, पहिल्यांदा आपलं लहान मुलगा कसं चालायला शिकतं, किती छान वाटतं आपल्याला. जे चालत नसतं किंवा एखादा शब्द तो बोलतो, लक्षात तुमचे शब्द आपल्या मुलांचा बोललेला आपल्याला तर लक्षात ठेवणार नाही आता कधी मोठा झाल्यावर, पण आपण मात्र त्याचं सगळं लक्षात ठेवतो. तो मुलगा जेव्हा पहिला शब्द बोलतो तो आपण लक्षात ठेवतो, किती छान वाटतं आपल्याला ते. म्हणजे ते त्यावेळेस आपला आनंद होतो. तसं वर्गामध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी काहीतरी कृती करतो, ज्याला वाचता येत नाही तो वाचायचा प्रयत्न करतो, त्याला प्रयत्न करा तुम्ही लावला असेल तर, आणि वाचल्यानंतर कौतुक केलं, अरे वा किती छान वाटलं, चुकू दे त्यात चुकलं तर. याचा असं असं नाही की चुका दुरुस्त करायचं नाही, चुका दुरुस्त करायची पुढे आपल्याला, परंतु वाचलेल्या यशाचं, छोट्या छोट्या यशाचं, मोठ्या यशाचं पान भरून कौतुक करतो आपण, मोठी फ्लेक्स लावतो, बरोबर आहे. त्याची खूप हौस असते आपल्याला. मागे एक प्रश्न थोडं विषयांतर 2 मिनिटात बोलतो. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, स्कॉलरशिपला मुलं आली की शिक्षकांचा फोटो, मुलांचा फोटो लावतो, मोठं कौतुक करतो. मुलं बसले असतात 10-20, त्यातली 2 मुलं लागतात आणि 2 मुलांचा बोर्ड लावतो आपण मोठा, गावच्या वेशीवरती, वर्तमानपत्रामध्ये, वेबसाईटला, सगळीकडे लावतो. त्या 10 मधल्या 8 मुलांना मात्र काही येत नाही किंवा ती कमी पडली असतात. त्यांचं कुठं आपण चर्चा करतो का, ती कशी मुलं कमी पडली म्हणतो आपण, त्यांनी अभ्यास केला नाही म्हणून, बरोबर नाही, त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून, ते आले नाहीत म्हणून. आणि 2 मुलं माझ्या मुलं आली. जेव्हा आपण 2 मुलांना बघतो तेव्हा 8 मुलांना पण आपण बघितलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा शिक्षक संघटनेच्या पण लोकांना पण, म्हणजे पुढे त्यांना पण बऱ्याच वेळा म्हणलो असतो की असं सगळ्याच वर्गामध्ये तुम्ही सांगा मला, वर्गामध्ये 2 मुलांना किंवा 4 मुलांना किंवा 10 मुलांना चांगलं शिकवणं आणि वर्गातल्या सर्व मुलांना एखादा गोष्ट घेणं, याच्यामध्ये जास्त कष्ट कशामध्ये, सर्व मुलांना का नाही. तुमच्यामध्ये पण भरपूर शिक्षक आहेत, त्यांच्या वर्गातल्या सर्व मुलांना लिहिता वाचता येते, तुमच्या वर्गाला सर्व मुलांना दिलेला घटक घेतोय त्या शिक्षकाच्या वर्गात. त्या शिक्षकाचा कधी सत्कार केलाय का तुमची संस्था करत मला माहित नाही, पण कुठलीही संघटना त्या शिक्षकाचा सत्कार करत नाही, शासन त्या शिक्षकाचा सत्कार करत नाही. फक्त स्कॉलरशिप मध्ये आलेल्या मुलाचा सत्कार करतो, फक्त नवोदयाला लागलेल्या, एनएमएस लागलेल्या. मला असं म्हणायचं नाही की स्कॉलरशिप चुकीचा आहे, एनएमएस चुकीचा आहे, त्या मुलाची क्षमता करा त्यांनी बसवला, पण जी गोष्ट अवघड आहे ती अवघड करणाऱ्या यश आहे त्या यशाचं आपण कधी कौतुक करत नाही. वर्गामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्या मुलांचं कौतुक करायला शिका, उदार व्हा जरा. आपण उदार होत नाही, आपण अगदी औपचारिक पद्धतीने, यांत्रिक पद्धतीने वर्गामध्ये शिकवत असतो, ते करू नका. चुकले सुधारण्यासाठी संवाद, चुकलं ठीक आहे, तुम्ही छान केलं बरं का, आपण थोडा असं केलं असेल तर आता थोडं त्याला बोला, असं केलं की छान दिसतं बरं, लगेच त्याला सुधारणा होईल. त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या कृती गावातील परिसर तज्ञ व्यक्तींना सहभागी आहे, प्रेरणा देण्यासाठी आहे. आता हे पुढे काय म्हणजे तज्ञ व्यक्तींना म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला शिकवायची, गावामध्ये ते येणारा किंवा भारूड तुम्ही शिकवताय, पोडा तुम्ही शिकवताय, गावामध्ये पोडा म्हणणारा व्यक्ती, त्याला बोला, त्याला पोडा म्हणायला लावा, तुम्ही नका म्हणून पोडा. मुलांना प्रेरणा मिळेल. एखादा कलाकार आहे, सुतारकाम आहे, गवंडी काम आहे, एखाद्या विज्ञानामधले काही येणारा एखादा बाहेरचा इंजिनियर मुलगा एखादा, त्या मुलाला बोलवा आणि त्याला ती संकल्पना मुलांना शिकवायला हवा ना. सर्किट शिकवायचे साधं, ते सर्किट म्हणजे एखादा इलेक्ट्रिक झाला, इंजिनियर झाला मुलगा तुमच्या माझे विद्यार्थी, त्याला बोलवा आणि त्याला शिकवायला हवा. तुम्ही गप्प बसा, त्या मुलांना काय वाटेल, अरे आपल्या शाळेत शिकला मुलगा एवढं किती हुशार आहे, किती इंजिनियर मोठा आहे. जालंधरनगरला सर गेले, जालंधरनगरमध्ये सगळी मुलं शिकवतात, तिथं वर्गातली पण मुलं शिकवतात, माझे विद्यार्थी पण शिकवतात, पालक पण शिकवतात. वाणे गुंजी जास्त शिकवत नाही, माझे मित्र चांगले. तुम्ही कधी मग कोणी गेला असेल बावलीवाडीला किंवा तिकडे कोणी, मला माहित नाही गेलं कधी वाणे गुंजी शिकवताना वर्गात पाहिले का बा, तुम्हाला कधी दिसणार नाही ते शिकवतात. तिथं सगळे मुलं शिकवतात, पालक शिकवतात, गावातले तज्ञ ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. अगदी जालंधरनगरला 4वीच्या 5वीच्या मुली ब्युटी पार्लर शिकतात, मेकअप कसा करायचा. अलीकडे व्यवसाय ना, मग व्यवसायामध्ये बदल झालेत ना. आज जर तुम्ही लग्न तुमच्या घरामध्ये झाला असेल, किती ब्युटी पार्लरला खर्च होते, नवरीला वेगळी, नवरदेवाला वेगळी, वरमाईला वेगळी, आत्याला वेगळी आहे, आणि जे बायचे आले गेले ते शेजारचे त्यांना वेगळी ब्युटी पार्लर, कारण प्रत्येकाने ठरले. जालंधरनगरमध्ये 4वीची मुलगी ब्युटी पार्लर शिकते, कुठं पुस्तक दिले का आपल्या अभ्यासक्रमात, आणि किती आनंद मिळत असते त्याला. शिकवायला कोण आहे, वारेगुंजी नाही शिकवत, त्या गावातल्या 2 ब्युटी पार्लर झाल्या, कोर्स झाल्या, वेळ देतात 8 तास तिथे शिकवायला. हे करतात तिथे, लक्षात घ्या. म्हणजे काय छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे गावातील तज्ञ म्हणजे म्हटलं त्याचा तुम्हाला अर्थ सांगितलं, अशा अनेक गोष्टी आहेत. प्रेरणादायी व सर्जनशील शिक्षण. मला वाटतं मगाशी सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी झालेली आहे, जास्त बोलत नाही तरी पण सर्जनशील म्हणजे काय हे सांगेल. सर्जनशीलता म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे नव्या पद्धतीने पाहणं, नव्या विचाराने कृती करणं आणि नवनिर्मिती करणं, ही सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. शिक्षकामध्ये असेल तर मुलांमध्ये. रोज तीच गोष्ट आपण करतो. घरामध्ये बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये आज आणि एखादी गोष्ट खूप वर्ष तशीच ठेवता, तुम्ही थोडं वेगळ्या ठिकाणी ठेवून बघा, स्वस्त वेगळ्या पद्धतीचा विचार करा. फर्निचर सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने ठेवून बघा, जरा वेगळं वाटतं आपल्याला, छान वाटतं. पहिले ठेवतं ते चुकीचं असं मला म्हणायचं नाही, ते एक पारंपरिक दृष्टिकोन तयार झालेला असतो. वेगळं करून बघा जरा काहीतरी, ते जर वेगळं केलं मुलाला शिकण्यामध्ये आनंद निर्माण होईल आणि मुलं शिकेल. सर्जनशीलता ठेवा. त्यामुळे सर्जनशीलता खूप महत्वाची आहे.
वर्गात काय करावे पहा, नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्या, शोध घेण्यास सांगा. मागे सांगितल्याप्रमाणे मुलांना शाळेमध्ये आता सुट्टीमध्ये एखादा प्रकल्प द्या. पाण्याची बचत कशी करायची, घरामध्ये तुमचं पाणी किती वाया जातं सांगा. 4 घर त्याला दादा सांगा की पाणी किती वाया जातंय, लिहू ना. या घरामध्ये नळ चालू होता, या घरामध्ये पाणी एवढं वापरलं जातं. त्याला स्वतःच्या घरामध्ये तुम्ही किती पाणी वापरता आणि कोणतं पाणी तुम्ही वापरू शकता त्याला लिहा, विचार करा, सांगा. त्याच्यापर्यंत करेल तो. ते काय आपल्याला काय चकचकीत टायपिंग करून त्याला प्रकल्पाला लावायचं नाही. त्याला अनुभव महत्वाचा आहे आणि मग त्याला पाण्याचं महत्व कळेल. तिथं सर्जनशीलता आहे. तुम्ही सारखं शिकू नका पाणी खूप महत्वाचं आहे, पाणी जीवन आहे, पाणीशिवाय आपण काही होऊ शकत नाही. तुम्ही सगळी कविता काही कळणार नाही त्याला. मुलाला घरात पाणी वाचवायचं कसं शिकवा आणि पाणी नसलं एका दिवशी घरामध्ये काय घडलं उभा करून अनुभव विचारा की आज नळाला पाणी झालं नाही किंवा पाणी आलं पण लाईट नसेल, पाणीच वर गेलं नाही. किंवा ग्रामीण भागातला मुलगा असेल, विहिरीत पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी संपलं तर काय केलं, टँकर आला की जणांना पाणी मिळालं. सगळे अनुभव, त्यांचे अनुभव विचारा त्यांना, मग त्याला पाण्याचं महत्व कळेल. ही सर्जनशीलता तुमच्या शिकण्यामध्ये शिकवण्यामध्ये ठेवा. आणि प्रत्यक्ष असणाऱ्या समस्या सोडवण्याचे मार्ग यावरती चर्चा करा. समस्या म्हणजे जगाच्या समस्या आपल्या वर्गात सोडवायच्या नाही, आपल्या वर्गाच्या समस्या. पंखा खिडकी उघडी ऊन येते, काय करता येईल विचारा ना मला. कधी बसतात, कधी तो बेंच उन्हाच्या वेळेस तिकडे हलवा तिकडे हलवा, मुलंच सांगतील. हे छोट्या छोट्या गोष्टीमधून प्रेरणा आणि सर्जनशीलता जर आपण जपली तर मुलं चांगलं शिकणार. यासाठी विषयाचं बंधन नाही, मग सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारे ही जी 5 सूत्र आहेत ही 5 सूत्र मला सांगितली. आता हे थोडं फक्त बघायला वेळ नाही आपल्याकडे करायला. मी जे सांगितलं तेच फक्त 10 छोट्या सूत्रामध्ये बसवले. पटकन वाचतो. कृतीद्वारे शिक्षण घेतल्याने म्हणजे वर दिले परिणामकारक म्हणजे शिकणं सोपं कधी होतं, कृतीद्वारे शिक्षण घेतल्याने. हे सगळं तुम्ही 10 गोष्टी जरी केल्या तरी ती 5 सूत्रामध्ये म्हणजे सूत्र जे असतात ना, सूत्र ती 5 सूत्र आहेत. पण ती सूत्र बांधायला पाहिजे काहीतरी. ते बांधण्यासाठी हे 10 गोष्टी आहेत. एका सूत्रात बांधायची 5 सूत्र. कृती पूर्वज्ञानाशी संबंध जोडायचा आहे. मुलाचं ज्ञान जर पूर्वज्ञान नसेल आपण काही बोलत कळणार नाही मला. विद्यार्थ्यांना विविध वास्तवानुभव द्यायचा आहे. अनुभवाबरोबर वर्ग बाहेर अनुभव सुद्धा त्याला द्यायचा आहे. हे लक्षात घ्या. फक्त वर्गाचा अनुभव द्यायचा नाही, वयोगट पाहून अध्ययन अनुभव द्यायचे. समवयस्कांची आंतरक्रिया ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग मी जालंधरनगरचं उदाहरण दिलं आणि आता नवीन धोरणामध्ये ते आले पीअर ग्रुप लर्निंग. म्हणजे सगळ्यात जास्त जसं आपण प्रत्यक्ष अनुभव दिला शिकतो ना, त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो ना तेव्हा सर्वात जास्त शिकतो. मग तो वर्गामध्ये आणा, वर्ग नायक नेमा, विषय प्रमुख नेमा. 4थीतला मुलगा 3रीला तुला जाऊन शिकेल. 4थीतला मुलगा ज्याला जास्त येते आपल्या दृष्टीने त्याला सांगायचं तुला जास्त येते म्हणून त्याला पुढे घ्या आणि त्याला तो घटक संकल्प समजून सांगायला हवा. तो किती छान सांगतो बघा, त्या मुलाला लगेच कळतं. त्या मुलाला आपण एवढं जीव तोडून सांगतो तरी मुलाला कळत नाही. त्याचा मित्र त्याला जे सांगतो ना, मित्र मैत्रीण असेल लगेच मुलाला कळतं. त्यामुळं समवयस्कांची आंतरक्रिया खूप महत्वाची, हे लक्षात ठेवा. शिकताना प्रोत्साहन प्रेरणा द्या. शिकताना भीतीचे वातावरण ठेवू नका. जिज्ञासा आणि चूकग्रस्त करून पुढे जा. हे 10 मुद्दे आहेत आताच्या व्याख्यानाचा 7 सूत्र लक्षात ठेवू नका. वाटलं एवढं फक्त लक्षात ठेवा, लिहून घ्या आपल्या जीवन. मूल समजून घ्या, आनंद निर्माण करा, विचारांना चालना द्या, सर्जनशील व प्रेरक बना. एवढं केलं की मुलाचं शिकणं निश्चितपणे सोपं होतं. याचा अनुभव मी घेतलेला आहे. कुठलंही वाक्य हे पुस्तकापासून तुम्हाला सांगत नाही. हा अनुभव तुम्ही घ्या, नंतर मला कळवा. सरांकडून माझा पत्ता घ्या, मला कळवा की खरंच सर तुम्ही सांगितलं बरोबर. नसेल अनुभव नाही कळत तरी काय हरकत नाही. पण तुम्ही शिकवताय, मुलं जर चांगलं शिकायचं असेल ही गोष्ट जर तुम्ही केली, तुमचा विषय कोणताही असो, कोणताही घटक असो, कोणतीही संकल्पना असो, वर्ग कोणताही असो, या जर 4-5 सूत्र तुम्ही वापरली तर निश्चितपणे मुलाचं शिकणं सोपं होणार आहे. लक्षात ठेवा. आपण गेले 1 तासभर सगळ्यांनी ते सूत्र ऐकली, तुमचं शिकणं सोपं करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल तुमचं सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी शिक्षण सोपं करूया याविषयी मार्गदर्शन दिलेलं आहे. या कार्यक्रमाचं